वेरी गुड आफ्टरनून सबको। चलिए अब अपने अपने माइक्स जो है वो ऑफ कीजिए और सभी के जो है वो वीडियोस अभी मुझे ऑन दिखने चाहिए। जिसका भी वीडियो ऑफ दिखेगा मुझे वो हमारी टीम जो बैठी है वो आपको रिमूव कर देगी। और जब आपको रिमूव किया जाएगा उसके बाद में आपको अलाउ का कोई भी ऑप्शन यहाँ पर नहीं दिया जाएगा, तो रीजॉइन आप उसको नहीं कर सकते हैं। अभी भी कुछ स्टूडेंट आ रहे हैं, जो भी स्टूडेंट आएंगे ना उनके नाम फिर से एक बार आएंगे। तो अभी जो है सबसे पहला जो नाम है सीक्वेंस के साथ अभी मैं नाम लूंगा आपके जो भी प्रेजेंट है। सबसे पहले प्रेजेंट सर बोलेगा, उसके बाद में आप लोगों को मैं कुछ क्वेश्चंस पूछूंगा लाइक वाइवा टाइप के। जिस तरीके से आपकी यूनिवर्सिटी में जैसी वाइवा होती है लास्ट सेम में, ठीक उसी तरीके से हमारा एक वाइवा टेस्ट भी हो चुका है। लेकिन ये प्रैक्टिकल प्लस वाइवा का टेस्ट है, इसलिए ये आज का टेस्ट भी आप लोगों के लिए बहुत ही इंपॉर्टेंट है। इसके ऊपर भी आपके जो है वो 30 मार्क्स है, ठीक है। 30 मार्क्स प्रैक्टिकल के हैं और 30 मार्क्स आपकी वाइवा टेस्ट के हैं। ये वाइवा टेस्ट आपको बहुत ही ज़रूरी है क्योंकि लास्ट जब आपका प्रोजेक्ट रिसर्च होता है ना, उस टाइम पर एक पीएचडी पर्सन या तो यूनिवर्सिटी के कुछ लोग वहाँ पर बैठे हुए होते हैं, प्रोफेसर्स लोग। तो वो आप लोगों को कुछ इस तरीके से ही क्वेश्चनिंग और आपको कुछ इस तरीके से ही आंसरिंग करना पड़ता है, ठीक है। तो कॉलेज के तरफ से और हमारे क्लास की तरफ से जो वाइवा जैसे होता है, ठीक उसी तरह हम आज का जो वाइवा है वो लेने वाले हैं, ठीक है। अब सबके जो है वो इंस्ट्रक्शन आई होप कि सबको मिल गया है। आपके माइक्स जिस टाइम पे मैं आपका नाम ले रहा हूँ, नाम अनाउंस कर रहा हूँ, उसी टाइम पे आपके माइक और वीडियो ऑन होना चाहिए। प्लस जब तक ये वाइवा खत्म नहीं होता है कोई भी यहाँ से लेफ्ट नहीं होगा, क्योंकि आपका जो वाइवा टेस्ट है यहाँ पर चीट है मेरे पास। तो ये वाली चीट है, उसके आगे मेरा साइन होना बहुत ही जरूरी है, बराबर ना। एक बार आपका हो भी चुका है तो भी लास्ट तक आपको रहना है। सबकी सब लोग कैसे देख रहे हैं कैसे कर रहे हैं ना, ये सारी चीजें सुननी है देखनी है। विद आपके पास में एक आध के पास में कॉन्फिडेंस की कमी हो, एक आध अपने कम्युनिकेशंस की कमी हो, एक आध पास में कोई अलग टॉपिक से रिलेटेड कुछ क्वेरीज होंगी या तो समझ में नहीं आया, वो सारी चीजें आप देख सकते हो इसमें, ठीक है। तो मैं अभी नाम जो है वो लेने वाला हूँ। अगर वो है तो प्रेजेंट सर बोलेंगे और वही जो है वो मेरे से भी डिस्कशन करेंगे, ठीक है। बचाते अभिषेक, प्रेजेंट सर। आपको विजन के बारे में कुछ बताना है कि किस तरीके से नजर होती है या तो क्या विजुअल एक्टिविटी है। कुछ बता सकते हैं विजन के बारे में? सर जे आपने सर मराठीमध्ये बोलतो. यस यस, ओके। तर त्याला विज्युअल ऍक्टिव्हिटी असे म्हणतो आपण शॉर्ट फॉर्म मध्ये. आणि जे आपण विजन मोजतो तिचं ते आपलं आपण आणि पेशंटचं अंतर, म्हणजे विजन रनचं आणि पेशंटचं अंतर हे 6 मीटरचं असलं पाहिजे. म्हणजे पेशंट जर 6x6 चे विजन जर म्हणजे रीड करत असेल हम्म, तर तर असं समजायचं की नॉर्मल विजन आहे. ओके। नियर विजन जर म्हणजे आपण नियर विजन ही अकॉर्डिंग टू एज काढू शकतो. कशा पद्धतीने? जर जर पेशंटचं म्हणजे पेशंटचं एज जर 40 इयर असेल तर आपण त्याला +1 हा डार्शल DSPH नंबर देऊ शकतो. ओके। मग अकॉर्डिंग टू एज असंच नंतर 40, 45, 50, 55 असं एक म्हणजे +0.50 न प्लस करण्यात बराबर, जैसे ही या पद्धतीने सर. 5 साल एज बढ़ेगा उस हिसाब से आपको +0.50 का स्पेरिकल नंबर ऐड करना है उसमें। यस, ऐड करने का. हाँ सर. ओके। आपको है ना, जो अभी कमेंट सेशन में या तो आपके व्हाट्सएप ग्रुप पर भेज देंगे, वहां पर दो क्वेश्चंस है। एक आई डायग्राम आपको बनानी है, आंख की डायग्राम। और सेकंड आपको विजन चार्ट्स जो है ना हाँ वो सर. आपको वहां पे ड्रॉ करने हैं, ठीक है, सभी स्टूडेंट को। तो वो आपको 30 मार्क्स के लिए है और अभी जो वाइवा चल रहा है हाँ सर. 30 मार्क्स के लिए है, ठीक है। अभी अपना पेपर कंटिन्यू कीजिए। संकेत सोनवने, आपको लाइट के बारे में कुछ बताना है। मेरी आवाज आपको आ रही है? मेरी आवाज यस आपको आ सर. रही है? यस सर, आ रही है.
आपको लाइट के बारे में कुछ बताना है। प्रॉपर्टीज हो गई, प्रोपेगेशंस हो गई, लाइट क्या है, डेफिनेशन हो गई, इन चीजों के बारे में कुछ बताना है। और लाइट के इम्पोर्टेंस के बारे में बताना चाहूँगा। काम करने के लिए, डिवाइसेस को चार्ज करने के लिए और खेती करने के लिए भी हम लाइट का इस्तेमाल करते हैं, और भी बहुत सारी काम के लिए हम लाइट का इस्तेमाल करते हैं। हाँ? लाइट की क्या प्रॉपर्टी सर? प्रॉपर्टीज के बारे में कुछ बता हेलो। सकते हैं? बोलिए बोलिए, मुझे आवाज आ रहा है आपका, संकेत बोलिए। तो लाइट जो है वो, हाँ, लाइट जो है वो हम देखने के लिए, काम करने के लिए, खेती करने के लिए और पढ़ने के लिए, डिवाइसेस को चार्ज करने के लिए, हम्म। हॉस्पिटल और कंपनी में भी लाइट की जरूरत होती है। सनलाइट से हमें विटामिन डी मिलता है। और भी बहुत सारे लाइट के फायदे हैं हमारे जीवन में। और कुछ जानकारी है आपके पास लाइट के बारे में? हाँ आपका पेपर हो गया है, आपका वाइवा एग्जाम हो गया है, हाँ। पेपर कंटिन्यू कीजिए। ओके सर। कोमल अनब, ओके सर। प्रेजेंट सर। आपको ना कुछ ग्लासेस के बारे में बताना है। टुडे आई विल एक्सप्लेन अबाउट। यस। हाँ सर, मैंने सुना है। अच्छा, सुना है, ठीक है, बताइए। हेलो सर, देयर यस। आर थ्री टाइप्स ऑफ विजन: प्रोग्रेसिव, vision, single vision, one type of vision. This vision is distance or near. दोनों में से अब कौन सी भी हो सकती है। डिस्टेंस की भी हो सकती है, एक ही नंबर आता है उसे सिंगल विजन कहते हैं। Second type of bifocal. Bifocal having two types of area. There is first is distance and second is near. This is that is viewing for distance, and a lower area of glass that is near vision. That is for viewing near vision, and hand 30 to 35 centimeters. Okay, third type of the vision. There are this is progressive. Progressive areas have three types of area. First is distance, second is intermediate, or third is near. First, distance is viewing for distance vision, and intermediate portion is for computer or laptop PC. Third type of vision is the near. नियर का देखने के लिए वो ग्लास यूज करते हैं। और सर ये फाइनल हो गया, और मैं आपके कॉलेज, हमारे कॉलेज के बारे में भी बात करना चाहती हूँ, और टीचर के भी बारे में बात करना चाहती हूँ। फर्स्ट, आई हैव एडमिशन डन एट NIPS कॉलेज. First time I was so scared, and then I talk with you, and also all teachers. Then I lost my fear. Every time, and all teachers cooperate all. ओह, मतलब मैं वो पहले बहुत डर गई, तो सबसे मिली, और सब भी अभी नहीं, अभी अच्छा लगता है, कोई डर नहीं रहता है सब। ओके ओके ओके, मतलब पहले से बहुत अच्छा आप महसूस कर रही है इस कॉलेज में, और ये टीचर के साथ जब भी सब आप। टीचर्स बहुत अच्छे हैं, आप भी बहुत अच्छा पढ़ाते हो, और आप तो जी प्लीज कंटिन्यू। आप मतलब जब छोटे बच्चों को पढ़ाते हैं ना, आपका आवाज ऐसे कट हो मतलब सबको समझ में आता है, ऐसे पढ़ाते हो सर आप। आपका आवाज कट हो रहा है कोमल, थोड़ा सा आवाज नहीं आ रहा है। बेस्ट टीचर सर आप। थैंक यू थैंक यू। ठीक है। और कुछ बताना वेलकम सर। चाहती है सिंगल विजन बाइफोकल प्रोग्रेसिव के बारे में? नो सर, अभी ठीक है। ठीक है, ओके। अपना पेपर कंटिन्यू कीजिए कोमल, आपसे बात करके अच्छा लगा। ठीक है, ओके। ओके सर, सेम हियर सर।
साक्षी चौधरी, प्रेजेंट सर। आपको अगर याद होगा तो हमने ना प्रॉपर्टीज ऑफ लाइट में या तो लाइट का जो चैप्टर है उस दौरान कुछ हमने 7 कलर्स के बारे में देखा था, और जो कि प्रिज्म में कुछ डिस्पर्शन और कन्वर्जन और वो डाइवर्जन लाइट हो रही, तो प्रिज्म के बारे में आपको कुछ बताना है। ओके सर। प्रिज्म। आप जिस भी लैंग्वेज में कंफर्टेबल हो उस लैंग्वेज में बात कर सकते हैं। ओके सर। प्रिझम हा ऑप्थॅल्मिक लेन्स पासून बनलेला असतो आणि त्यामध्ये आपण लेन्सेस यूज करतो, त्यामध्ये ऑप्थॅल्मिक लेन्स, स्पिरिकल, सिलेंड्रिकल। सर रिफ्रैक्शन मीन्स आई टेस्टिंग होता है। आई टेस्टिंग हम दो तरीकों से करते हैं। फर्स्ट इज ऑब्जेक्टिव रिफ्रैक्शन एंड सब्जेक्टिव रिफ्रैक्शन। ओके, ऑब्जेक्टिव रिफ्रैक्शन पेशेंट के रिस्पॉन्स पे डिपेंड नहीं होता है। ऑब्जेक्टिव रिफ्रैक्शन हम मशीन के जरिए चेक करते हैं, मतलब रेटिनोस्कोपी एंड ऑटो रिफ्रैक्टोमीटर। ओके, एंड सब्जेक्टिव रिफ्रैक्शन पूरी तरह से पेशेंट के ऊपर डिपेंड होता है, मतलब पेशेंट को क्या क्लियर नज़र आ रहा है नहीं। सब्जेक्टिव रिफ्रैक्शन के भी 7 स्टेप्स होते हैं जिससे वो कंप्लीट होता है। फर्स्ट इज विजुअल एक्विटी, और विजुअल एक्विटी भी हमें 2 तरीकों से करनी होती है, डिस्टेंस विजुअल एक्विटी एंड नियर विजुअल एक्विटी। ओके, विजुअल एक्विटी ये स्टेप करना बहुत इंपॉर्टेंट होता है क्योंकि हमें पेशेंट की जो विजन है वो कितनी है इससे ये पता चलता है। ओके, एंड सेकेंड इज रिफाइन द स्फीयर। रिफाइन द स्फीयर ये स्टेप करने के लिए हमें ऑटो रिफ्रैक्टोमीटर की रीडिंग होना बहुत ज़्यादा ज़रूरी है। एंड रिफाइन सिलेंड्रिकल एक्सिस एंड रिफाइन सिलेंड्रिकल पावर, ये स्टेप्स करने के लिए हमें जेसीसी का यूज़ करना होता है। एंड डियोक्रोम टेस्ट, ये करने के लिए हमें रेड ग्रीन कलर का यूज़ होता है, मतलब अगर किसी पेशेंट को ग्रीन कलर क्लियर है तो वो अंडर करेक्ट हायोपिया एंड ओवर करेक्ट मायोपिया है। एंड अगर किसी पेशेंट हाइपरोपिया, को रेड कलर अगर क्लियर है, हाँ सर, रेड कलर अगर किसी को क्लियर है तो वो अंडर करेक्ट मायोपिया है और ओवर करेक्ट हाइप्रोपिया है। एंड फिर बाइनोक्यूलर बैलेंसिंग एंड लास्ट स्टेप इज नियर विजन। ओके, 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 ठीक है, ठीक है। आपने जो भी सारी चीज़ें बताई ना, वो मैं सब कुछ जो है वो समझ पा रहा हूँ। इसमें और एक जो प्रश्न है वो मैं आपको ऐड करना चाहता हूँ कि जो भी पेशेंट्स आपकी ओपीडी में एंटर करते हैं, एंटर करने के बाद सबसे पहले आप क्या करते हो? उनको आपका जो चेयर यूनिट होता है उस पर बैठने के लिए बोलते हो। जैसे ही वो यस बैठता है, जो बेसिक इन्फॉर्मेशन होती है लाइक नेम हो गया, उनका एज हो गया, या तो जो भी आप उनसे पूछना चाहती है बेसिक इन्फॉर्मेशन जिसको हम बोलते हैं, या तो हिस्ट्री लेने के लिए, या तो कम से कम उनसे आप बातचीत कर सकते हो, इसीलिए आपको उनका नाम और वो सारी जानकारी मालूम होनी ज़रूरी है। ठीक है? अब जैसे ही बेसिक इन्फॉर्मेशन हो जाती है, आपका क्लिनिकल रोल जो है वो प्ले हो जाता है वहाँ से आगे। तो जैसे ही आप उनसे बातचीत करते हो उस दौरान आपको एज भी पूछना ज़रूरी है। इससे पहले आप क्या काम करते थे ये पूछना बहुत ही ज़्यादा ज़रूरी है, क्योंकि बहुत नज़दीक का काम कर रहा है तो जिनका एज 36-37 है, उनको अभी जो है वो थोड़ा सा तो प्लस पावर का, या तो जिसको हम प्रेस बायोपिक पेशेंट बोलते हैं, तो उसका भी थोड़ा सा जो है वो स्टार्टिंग अभी हो गया होगा, बराबर ना? या तो बहुत ज़्यादा धूप में जाते हैं, यूवी का ख्याल नहीं रखते हैं, या तो बहुत ज़्यादा नज़दीक का काम करते हैं, और या तो मोबाइल कंप्यूटर का भी बहुत ज़्यादा यूज़ है, 9-9, 10-10, 15-15 घंटे, तो उसकी वजह से जो है ना आँखों के कुछ प्रॉब्लम्स उनकी आँखों में होने के बहुत ज़्यादा चांसेस है, बराबर ना? तो उनको किस तरीके से केयर करने के लिए आप बोलोगी, या तो उनमें क्या नंबर आप दोगी, या तो उनको किस तरीके से कन्विंस करोगी कि वो जो है उनको चश्मा पहनना बहुत ज़्यादा ज़रूरी है, या तो आपको अभी जो है वो प्रेस बायोपिया है, मायोपिया है, हाइपरमेट्रोपिया है, अस्टिग्मेटिज्म है, अनिसोमेट्रोपिया है, जो भी आप बोलोगी वो आपको करेक्ट अगर करना है तो उसके लिए आपको चश्मा पहनना बहुत ज़रूरी है, ऐसा आपको उनको कहना है। क्या-क्या आप बताएँगे उस पेशेंट को? किस तरीके से बात करेंगे? सर अगर पेशेंट को ज़्यादा जैसे मोबाइल या कंप्यूटर का काम होता है तो सबसे पहले हम उन्हें 20-20 का रूल बोलेंगे करने के लिए, ओके, क्योंकि आई एक्सरसाइज होंगी तो उनकी आई इम्प्रूव भी होंगी, मसल्स इम्प्रूव होंगी। एंड अगर उन्हें अगर मायोपिया डिजीज़ है तो उन्हें हम कॉन्केव लेंस का यूज़ करने के लिए कहेंगे।
अगर वो चश्मा यूज नहीं करेंगे तो उन्हें सर दर्द जैसी बीमारी भी हो सकती है। ओके। एंड सर हाइपरमेट्रोपिया के लिए हम कॉन्वेक्स लेंस का यूज़ करते हैं। एस्टिग्मेटिज्म के लिए हम सिलेंड्रिकल एंड स्फेरिकल का यूज़ करते हैं। एंड प्रेस बायोपिया ज़्यादातर 14 एज के जो ओल्ड मैन होते हैं उनके लिए यूज़ करते हैं। और सर एस्टिग्मेटिज्म ज़्यादातर आँखों को ड्राई आइज या फिर आँखों को मसलने की वजह से ज़्यादा डिजीज़ ये होती है। और सर हम पेशेंट को यही कहेंगे कि अगर आपको ज़्यादा डिजीज़ है या फिर ज़्यादा नंबर है तो आपको चश्मे पहनना ज़रूरी है। और ज़्यादा से ज़्यादा आप यूवी प्रोटेक्टिव जो चश्मे होते हैं वो यूज़ करें, जिससे आपकी आँखों में जो हार्मफुल रेज़ है वो ना जाए। बस सर। ओके ओके। सो मैं आपसे बात करके बहुत अच्छा लगा। अच्छा नॉलेज है, उसी के साथ साथ आप जो है वो अच्छा एक्सप्रेस भी कर पा रही है, और अच्छा जो है वो आउटपुट भी आप दे रही है। तो जो भी सारी चीज़ें हैं ना वो आप अपने प्रयोग में या तो आपके जब भी प्रैक्टिस करेगी उस दौरान सारी चीज़ें जो भी आपने पढ़ी है उसको वहाँ पे आप आई होप कि अप्लाई करेगी। अगर आप अप्लाई करती है तो सभी जो पेशेंट्स हैं आप लोगों के पास आते हैं लाइक आई केयर में सेंटर में, तो उस दौरान जो है वो अच्छे से उनकी जो आँखों की केयर है आपकी हाथ से होगी, ऐसा मुझे लगता है। तो बेस्ट ऑफ लक। ठीक है, आपका हो गया है। थैंक यू सर। ठीक है, ओके। ओके। प्रवीण पवार। प्रेजेंट सर। प्रवीण, अभी जैसा कि सुमेरा ने बताया, मैंने उनको एक क्वेश्चन किया था, अगर आप सुन रहे होंगे तो आपको समझ में आ जाएगा। सबसे पहले मैं ये बोलना चाहता हूँ, आप किस लैंग्वेज में कंफर्टेबल हो? मराठी, हिंदी, इंग्लिश और गुजराती? सर मराठी में। मराठी में, ठीक है। मराठी सर. ठीक आहे, ठीक आहे. एक आता यापूर्वी 1 मिनिटापूर्वी एक स्टुडंट होती, तिला मी एक प्रश्न केला होता, की पेशंट हां, हां. ज्यावेळी ओपीडीमध्ये येतोय, त्यावेळी त्यांना काही डिसीजेसची किंवा काही नंबरची जर कंप्लेंट असेल किंवा त्यांना मोबाईल, कॉम्प्युटर किंवा बाहेर उन्हामध्ये फिरत आहेत किंवा कोणत्या गोष्टींपासून त्यांच्या डोळ्यांना धोका आहे, हे त्यांना माहिती नसेल, तर त्यांना लवकरात लवकर जवळचा नंबर हा लागतो. ठीक आहे? म्हणजेच प्रेस बायोपिया ज्याला आपण म्हणू शकतो. आवाज येतोय माझा? हां. तर तुम्हाला ना प्रेस बायोपियाबद्दल आणखी काय माहिती आहे, ते हो. तुम्ही सांगायची आहे. आवाज अडकतोय तुमचा सर. ठीक आहे. एकंदरीत मी हे बोललो, की प्रेस बायोपिया आहे ना, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगायची आहे. तुम्हाला एकंदरीत प्रेस बायोपियाबद्दल काही सांगायचं आहे. प्रेस बायोपिया म्हणजे 40च्या आतमध्ये काही लोकांना नंबर लागलेला आहे किंवा ज्या वयामध्ये लागायला पाहिजे त्याच्या अगोदर नंबर लागलेला आहे. त्यांच्यासाठी काय तुम्ही केअर करू शकता? त्यांचे एकमेव कारण असते जे उन्हामध्ये प्रवास केल्याने, जास्त उन्हात काम केल्याने किंवा समजा एखाद्या वेळेस शिलाई मशीनवर जे काम करतात, जे त्यांना एक लवकर लागण्याचे चान्सेस असतात. आणि जे जवळची क्रिया जास्त आहे त्यांना लवकर लागण्याचे चान्सेस असतात सर. प्रेस बायोपिया म्हणजे नंबर समजा 40च्या अगोदर. आणि सर 40च्या नंतर तर ते रेग्युलर कंपल्सरी जे 40च्या नंतर कंपल्सरी कोणाला नंबर लागणारच आहे सर. 40च्या नंतर 40 जर 40 एज झाले की +1 पासून स्टार्टिंग सुरुवात होती सर. आणि त्यानंतर आपण 5-5 वर्ष जरी त्यांना समजा प्रत्येक वर्षी चेकिंग करायला सांगतो, दरवर्षी आपण नंबर चेंज करून देऊ शकतो सर त्यांना. आणि सर तर प्रेस बायोपिया समजा ते नंबर हे कमी करायचं जरी झाला तरी होऊ शकत नाही सर, कारण की ते वया नियमाप्रमाणे ते वाढतच चालणार आहे सर. आणि ते फक्त 60 वयापर्यंतच चालतंय. +3 नंबर पर्यंत समजा. +3 नंबर पर्यंत आपण जवळचा जो पॉवर आहे त्याला आपण नियर पॉवर म्हणू शकतो, तो देऊ शकतो. तो देऊ शकतो सर आपण. ओके ओके ओके. आणि त्यांना आपण आणखीन काही सांगू शकतो सर, की जसं तुम्ही समजा जवळचे समजा कम्प्युटर वगैरे समजा मोबाईल वगैरे तुम्हाला हे वाचण्यास थोडे अडथळे येत असेल तर थोडा प्रकाशात पहा. समजा असं जिथं प्रकाश आहे त्या ठिकाणी पहा, अंधारात पाहू नका असं सांगतो समजा. आणि
तो म्हणजे नंबर खूप वाढू नये यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो अजून? यासाठी अजून त्यांना हेच की कम्प्युटर वगैरे ते पीसी वगैरे त्या पाहायचा जर झाला तर तुम्ही समजा त्यासाठी तुम्ही ब्ल्यू ब्लॉक म्हणून ग्लास भेटतोय तो ग्लास अवेलेबल करून वापरू शकता समजा. ओके, ओके. म्हणजे तिकडनं ज्या रेज येणार आहेत, त्यांना जर थांबवायचं हे असेल किंवा त्यांना रिटर्न हा पाठवायचं असेल, त्यामुळे हे त्रास कमी होऊ शकतो. ओके. त्याच्यामुळे आपल्याला हम्म. ब्लॉक वापरायचा आहे. ज्याला की आपण अल्ट्राव्हायोलेट रेंज म्हणतो ते ते आपल्या रिफ्लेक्ट करायचे असतात मग ते ब्ल्यू ब्लॉक ग्लास मधून ते रिफ्लेक्ट होतात. ठीक आहे, ठीक आहे. छान वाटलं प्रवीण तुमच्याशी बोलून. ठीक आहे, तुमचा पेपर कंटिन्यू करा. ठीक. ओके, थँक्यू. ओके, ओके. वेलकम. ओम खरात। गुड मॉर्निंग सर. तो आप अपना प्रश्न थोड़ा-सा समझिए, थोड़ा-सा बड़ा प्रश्न है, लेकिन आप थोड़ा-सा समझ के जवाब दीजिएगा, ठीक है? ठीक है सर. हमारा जो आँख होता है ना, तो सिर्फ सुन लीजिए, जो हमारी आँख है ना, वो सबसे इम्पोर्टेंट पार्ट में से एक है। जैसे ही हम लाइट डालते हैं, सबसे बाहर वाले पार्ट को कॉर्निया कहते हैं। उसके अंदर वाले जो भी पार्ट्स है, वहाँ से लाइट एंटर करती है एक्वस विट्रियस के थ्रू, लेंस के थ्रू। तो जैसे जहाँ पे लाइट गिरती है ना, उस पार्ट को जो है हम कुछ बोलते होंगे, वो आपको बताना है। और वो जो उस पार्ट में जब भी लाइट जाती है ना, तो अगर नहीं पड़ेगी एग्जैक्टली, तो वहां पर आपको कुछ भी नहीं दिखाई देगा, बराबर ना? चाहे अंधेरा हो, चाहे उजाला हो, कोई भी हो, ओके। और जैसे ही उस पर गिरती है, उस पर शार्प विजन भी मिलती है, उस पर क्लियर विजन भी मिलती है। और उस पर जो है वो कितना भी आप अच्छे से फोकस करने के बाद अच्छी विजन जो है वो पा सकते हैं। उस पार्ट के बारे में आपको जो है वो बताना है, कौन सा है, क्या है, किस तरीके से। सर जैसे कि हम जानते हैं सर मराठी में यस, यस, 100%। तर त्या म्हणजे त्या पार्टला आपण रेटिना म्हणतो. ओके, सर हा रेटिना हा पार्ट डोळ्यातला सगळ्यात सेन्सिटिव्ह लेअर आहे. ओके, डोळ्यातला सगळ्यात सेन्सिटिव्ह लेअर आहे. रेटिनावर लाईट पडूनच इमेज तयार होते. रेटिनावर लाईट पडल्यावर सर त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे केमिकल व इलेक्ट्रिकल रिएक्शन्स होतात. त्याच्यानंतर आपल्या रेटिनाची थिकनेस ही 0.5 mm असते. 0.5 mm ही असते. त्याच्यानंतर रेटिनामध्ये जे ऑप्टिक रेटिनामध्ये दोन मेन त्याचे पार्ट्स असतात. एक असतं कोन असते सर आणि एक असते रॉड. सर कोन ही कलर दर्शवते आणि रॉड ही लाईट दर्शवते सर. जसं की थोडासा रिव्ह्यू तुमचा ऐकल्यानंतर किंवा तुमचं जे काही नॉलेज आहे त्या पार्टबद्दल, ते ऐकल्याच्या नंतर मी थोडंसं तुम्हाला अजून यामध्ये काही क्लॅरिटी देऊ शकतो. जसं की जो पार्ट आहे आपला आतमधला, जसं की तुम्ही सांगताय रेटिना, तर हा खूप सेन्सिटिव्ह असतो. आणि त्याचबरोबर तुम्ही हा एक शब्द वापरू शकता की लाईट सेन्सिटिव्ह असतो, ठीक आहे? तर लाईट सेन्सिटिव्ह हा जो पार्ट आहे ना, त्याच्यामध्ये दोन पार्ट्स त्याच्या आतमध्ये असतात, जसे की त्याच्या जवळपासच्या एरियामध्ये. तर ते रॉड्स आणि कोन्स, जसे की तुम्ही म्हणताय, रॉड्स आणि कोन्स हे पार्ट नाही आहेत, हे सेल्स आहेत, ठीक आहे? रेटिनाच्या तिथे जे पार्ट आहे त्याला आपण मॅक्युला म्हणत असतो, आणि सेकंड त्याला आपण फोव्हिया सेंट्रलाइज असं म्हणत असतो, ठीक आहे? ओके सर. ती काही चांगली इमेज आपल्याला दिसते किंवा एखाद्या दृश्याला आपल्याला जर कॉन्सन्ट्रेशन करायचं असेल, तर त्याच्यामधून आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करत जर बघायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला फोकस करावं लागतं, ठीक आहे? म्हणजे जे पण लाईट आपली येणार आहे ती पूर्णपणे रेटिनावरती आणि मॅक्युला फोव्हियावरती पडली जाते, ठीक आहे? ठीक आहे. ओके, ओके सुजित, तुम्ही पेपर कंटिन्यू करा. तुमचा जो वायवा आहे तो झाला, ठीक आहे? ओके, थँक्यू सर. शेख मुस्कान. मुस्कान शेख. मुस्कान, क्या मेरी आवाज आपको आ रही है?
जी सर, आ रही है। ओके, आपकी आवाज तो आ रही है लेकिन आपका जो वीडियो है ना या तो आपका जो फेस है वो मुझे अच्छी तरीके से नहीं दिख रहा। ठीक है, उसको थोड़ा सा ठीक करिए ताकि हम जो है वो बातचीत कर सकें। अपने जो सेल्फी कैमरा जैसे सेल्फी लेते हैं ना उस तरीके से भी आप जो है वो पकड़ सकती हैं। ठीक है। मुस्कान, आपको जो है ना जैसा कि आपने ओम का इससे पहले वाला जो स्टूडेंट था उनका कुछ अगर सुना होगा तो आपको कुछ क्लैरिटी उसमें भी आ गई होगी। तो एकंदरीत जो है वो उसको ही आप किस तरीके से अच्छी तरीके से बता सकती है विद क्लैरिटी के साथ, तो आप लोगों को भी अच्छे तरीके से समझ में आएगा। तो अभी मुस्कान जो है वो उनको जो क्वेश्चन है इन्होंने जो ओम ने बताया वो रेटिना के बारे में बताया। आपको जो है वो सबसे बाहर वाला जो जहाँ पे सबसे ज्यादा रिफ्रैक्शन ऑकर होता है ना, तो उस पार्ट के बारे में बताना है। सबसे इम्पोर्टेंट जो पार्ट होता है ना हमारी आंखों का सबसे बाहर वाला, उसके बारे में आपको बताना है। कॉर्निया होता है। कॉर्निया हा डोळ्याचा पारदर्शक भाग असतो। आयरिस पुढचा भाग असतो। आपलं डोळ्यांची ऑप्टिकल क्षमता अंदाजे भाग मानवाच्या कॉर्नियाची अवतरण शक्ती अंदाजे 43 डायमीटर असते. ती ना कमीत उलट्याप्रमाणे ऑप्टिक रिस्ट्रिक्ट केवळ दोन नाही तर दोन वर डोळ्यांच्या ऑप्टिक सिस्टीम मध्ये केवळ दोन नव्हे तर चार भागात असतात. सर्वात अगोदर तुमचा व्हिडिओ व्यवस्थित करा, म्हणजे मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट टू कॉन्टॅक्ट ज्याला आपण आय कॉन्टॅक्ट म्हणत असतो त्याच्यानुसार मी बोलू शकेल. ओके, तुम्हाला कोणत्याही डोळ्याच्या पार्ट बद्दल जर काही माहिती असेल तर तुम्ही ती सांगू शकता. लेन्स किरण मध्ये अपरक्तता न असते होतात. हम्म. आपके पास 1 मिनट का समय है. कॉर्निया, पिपिल, रेटिना, स्केलेरा, लेंस, एंटीरियर चेंबर। ठीक है, मुझे ऐसा क्यों लग रहा है मुस्कान कि आपको जो ये 5 पार्ट है ना उसमें से 2-3 पार्ट्स तो शायद ही 1 आध 2% आपके पास होंगे, उन्होंने बताया है। ठीक है मुस्कान, अपना पेपर कंटिन्यू कीजिए। आपका जो वाइवा एग्जाम था वो हो चुका है। ठीक है, जय सर. यस. जय सर. सर पेपर कोणता कंटिन्यू करायचा आहे? तुम्हाला जर फर्स्ट टाइम पासून असाल तर कॉमेंट सेक्शन मध्ये मी काही प्रश्न दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 1 जो कि 15 मार्काला आहे आणि क्वेश्चन नंबर 2 जो कि 15 मार्काला आहे, पूर्ण मिळून 30 मार्क. क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो तुम्हाला डोळ्याची डायग्राम काढायची है, आँख की डायग्राम सबको निकालनी है, और क्वेश्चन नंबर 2 जो है वो विजन चार्ट आपको निकालने हैं। जब भी ये वाइवा खत्म होगा आपको मुझे सबमिट करने हैं। ओके ओके आपको 2 बजे तक का टाइम है। वहां तक अगर आपको लगता है कि नहीं मैं तो आधे घंटे में खत्म कर दूंगा, तो अभी सिर्फ वाइवा दीजिए, उसके बाद में भी आप जो है वो सबमिट कर सकते ओके सर. हैं। ओके मयूर, थँक्यू ओके, थँक्यू सर. वेलकम। रवि बलैया। यस सर. यस, अभी जो मुझे ना एक क्वेश्चन अभी भी समझ में नहीं आया है, कुछ स्टूडेंट को मैंने पूछा, तो मैं वही क्वेश्चन आपको दोबारा पूछना चाहता हूँ कि जो हमारा आँख है या तो हमारी आँख की एनाटॉमी है, तो उसके बारे में कुछ भी बता सकते हैं आप। आई बॉल के बारे में बता सकते हैं, उसका जो डायमीटर है उसके बारे में बता सकते हैं, या तो जो भी ऑप्टिक नर्व हो गया, लेंस हो गया, किसके भी बारे में आपको जो भी जानकारी है वो आप मुझे बता सकते हैं। जिस भी लैंग्वेज में आप कंफर्टेबल है उस लैंग्वेज में बता सकते हैं। तो आई बॉल का जो डायमीटर है जो है एंटीरो पोस्टेरियर डायमीटर. मी पुन्हा प्रश्न विचारतो, जो मायोपिया एरर आहे तो आपण कशा पद्धतीने करेक्ट करू शकतो? नो सर. ठीक आहे. तर जो मायोपिया जो असतो ना त्याला आपण मायोपिक करेक्शन किंवा जे काही लेन्स वापरून करेक्ट करू शकतो, किंवा काही केअर केल्याच्या नंतर जो मायोपिया आहे तो कमी प्रमाणामध्ये होऊ शकतो, किंवा अशा कोणत्या तरी गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही सांगू शकता, म्हणजे कशा पद्धतीने आपण त्यांना करेक्ट करायचं आहे. तर जो मायोपिया जो आहे ना तो आपण मायनस नंबरने कमी करू शकतो. मायनस नंबर लावल्याच्या नंतर ज्या काही रेज तुमच्या
आपल्या रेटिनाच्या ज्या जवळ पडलेल्या आहेत किंवा रेटिनाच्या फ्रंट ऑफ रेटिना ज्या पडलेल्या आहेत त्या काय होतील पुन्हा रेटिनावरती पडतील आणि तुम्हाला जे दृश्य दिसणार आहे किंवा तुम्हाला जे बघायचं आहे शार्प विजन तर तुम्हाला ती अगदी चांगल्या पद्धतीने जशी की नॉर्मल पेशंटला असते त्या पद्धतीने तुम्हाला दिसेल. म्हणजे एकंदरीत काय की तुम्हाला जर कॉन्केव्ह लेन्स किंवा अपेक्स टू अपेक्स जोडणारा जो प्रिझम असतो त्याला आपण मायनस लेन्स असं म्हणतो असतो ती मायनस Yes, लेन्स sir. आपण वापरली की तो मायोपिया जो एरर आहे तो करेक्ट होऊ शकतो. ठीक आहे. येस. ओके. तुमची टेस्ट जी आहे ती झालेली आहे. तुम्ही तुमचा पेपर कंटिन्यू करू शकता. ओके. थँक्यू सर. वेलकम. मयूर जाधव, येस. जैसा कि आप सुन रहे थे तो मैंने एक स्टूडेंट से अभी अभी क्वेश्चन किया था कि जब भी पेशेंट ओपीडी में एंटर होता है वहाँ से लेकर जब भी वो पेशेंट आपसे कुछ नंबर लेके जाता है या तो कुछ आपने केयर बताई हुई है या तो कुछ प्रोटीन युक्त खाना क्या क्या खाना है अच्छी विजन करनी है तो इसके लिए बताना है तो रिफ्लेक्शन किस तरीके से करते हैं वो बताना है उसमें उन्होंने एक प्रश्न को टच किया जो कि ड्यूक्रोम टेस्ट करके कुछ था तो ड्यूक्रोम टेस्ट के बारे में आप कुछ बता सकते हैं? हाँ, यस सर, बिल्कुल. ड्यूक्रोम टेस्ट जो होता है ना, ये पार्ट ऑफ सब्जेक्टिव रिफ्रैक्शन. ओके. इसमें क्या है ना कि हम लोग ओवर करेक्शन होता है, अंडर करेक्शन होता है, फुल करेक्शन होता है. इसके लिए हम लोग वो यूजुअली ड्यूक्रोम है ना वो करते हैं एंड ऑफ द रिफ्रैक्शन. अभी इसमें क्या होता है ना कि मायोपिया अगर हो तो ड्यूक्रोम में रेड कलर जो होता है वो क्लियर होना चाहिए. अगर रेड कलर या फिर दोनों भी बैलेंस होना चाहिए. तो इसमें क्या होगा कि हम लोग मायोपिया में अंडर करेक्शन या फिर फुल करेक्शन देते हैं, ओवर करेक्शन नहीं देते. अभी सेम चीज हाइप्रोपिया में होता है. अगेंस्ट हाइप्रोपिया में होता है कि पेशेंट को ग्रीन कलर में अच्छा दिखना चाहिए तो वो होगा उसका अंडर करेक्शन. ओके. और अगर बैलेंस हो तो उसका फुल करेक्शन होगा इसमें. और Yes, yes. ये ड्यूक्रोम में ये होता है सर. समजा एखाद्याला जर हा, सर. रेड लाईन ही दिसत नसेल तर तुम्ही ट्रायल सेट मधून ओके. कोणता नंबर वापरत असता? प्लस वापरता, मायनस वापरता? मीन्स सर डिपेंड करतं ना की समजा पेशंट मायोपिक आहे आणि त्याला रेड कलर चांगला दिसत नाहीये. ओके. तर मग आम्ही काय करणार की नंबर आहे ना कमी करण्याचा प्रयत्न करणार. जसं की आता त्याला -1 मध्ये ग्रीन कलर चांगला दिसतोय. ओके. तर त्याचं ते ओव्हर करेक्शन झालेलं आहे. तर आपण त्याला बॅलन्स किंवा मग अंडर करेक्शन करण्याचा प्रयत्न करणार. तर आपण त्याला नंबर जो आहे ना तो कमी देणार. -0.75 देऊ शकतो किंवा -0.5 डिपेंड की तो एक्सेप्ट काय करतोय तर. ओके. आणि आणखी एक प्रश्न आहे मयूर तुमच्यासाठी की जो ड्यूक्रोम प्लीज. टेस्ट आपण करत असतो तर ती ड्यूक्रोम टेस्ट हा सर. लाईटची काही आर्द्रता कमी जास्ती असायला पाहिजे असं काय आहे की बाबा डार्क रूम मध्येच व्हायला पाहिजे किंवा लाईट खूप कमी पाहिजे असं काय आहे त्याच्यामध्ये? जास्त प्रकाश नसला पाहिजे नसला पाहिजे. ऍक्च्युली. हा म्हणजे मीडियम. ऍक्च्युली मला एक्झॅक्टली माहित नाही सर. पण जास्त प्रकाश नसला पाहिजे. नॉर्मल जो असतो ना त्या पद्धतीचा. तर जो लाईट आहे तो कोणत्याही पेशंटसाठी चांगला नसतो. जसं की आपण जर पेशंटच्या डोळ्यामधील काही एरर्स बघायचे असतील किंवा काही प्रॉब्लेम्स तुम्हाला बघायचे असतील किंवा काही त्यांच्या डोळ्यामध्ये झालेलं असेल, सेन्सिटिव्हिटी आलेली असेल किंवा डिप्लोपियाचा आजार असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की मोबाईलचा टॉर्च किंवा जो बॅटरीचा टॉर्च असतो तो न टाकता आपण मेडिकल पेन टॉर्च हा वापरत असतो. बरोबर ना? बरोबर सर. बरोबर. मेडिकल पेन टॉर्च कशासाठी वापरतो आपण? कारण त्याच्यामध्ये युव्हीचं प्रमाण खूप जास्ती कमी असतं त्याच्यामध्ये. बरोबर. जवळपास नसल्यासारखंच असतं. म्हणून त्या ओके. लाईट पासून त्यांच्या डोळ्यांमध्ये डायरेक्टली और इनडायरेक्टली काहीही खराबी होऊ नये किंवा काहीही जास्त प्रमाणामध्ये सेन्सिटिव्हिटी बरोबर. वाढू नये याच्यासाठी करत असतो. बरोबर. ओके. बरोबर. तर हे एक्झाम्पल मी बरोबर. याच्यासाठी दिलं की कोणतीही लाईट ही आपल्या डोळ्यांसाठी हार्मफुल आहे. ओके. म्हणजे प्रत्येक लाईट बरोबर. थोड्या ना थोड्या प्रमाणामध्ये युव्हीचं प्रमाण आहे. त्याच्यामुळे जास्ती लाईट हा. असेल तरच चांगलं असतं. ठीक आहे. हो. कदाचित मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो कारण तुमची जी कम्युनिकेशन स्किल आहे ती मला थोडीशी बेटर वाटली. त्याच्यामुळे मी एक प्रश्न तुम्हाला अजून विचारू शकतो? हा सर प्लीज. चालेल ना प्लीज.
तर जसं की काही स्टुडंट सोबत मी आता कॉन्व्हर्सेशन करत असताना एक प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतो, की जे प्रेस बायोपियाचे पेशंट असतील किंवा जे हायपरमेट्रोपियाचे असतील, कोणतेही पेशंट असतील, ज्यांचं वय 40 वर्ष आहे. ओके. तर खूप बरोबर. स्टुडंटनी असं सांगितलं, की जो 40च्या नंतर जो नंबर लागतो ना जवळचा, हा हा. ज्याला आपण नियर पॉवर असं म्हणत असतो किंवा ॲडिशन पॉवर ज्याला आपण देत असतो. बरोबर सर, बरोबर. आणि काही स्टुडंटनी हेही सांगितलं, की वयाच्या 60 वर्षापर्यंत जो आहे, तो आपण +3 नंबर देणार आहोत. जसं की अकॉर्डिंग टू नियर पॉवर, जसं की अकॉर्डिंग टू थंब रूल. बरोबर. तर बरोबर. काय तुमच्या प्रॅक्टिसनुसार असं कधी आढळलेलं आहे, की 40च्या नंतरच नंबर लागतो किंवा 40च्या अगोदर लागायलाच नाही पाहिजे किंवा 50 एखाद्याचं वय आहे त्याच्यामध्येही नाही लागू शकत, हा असं काही हा. असेल तर कृपया तुम्ही सांगा? ऍक्च्युली तसं तर म्हणजे मोस्ट ऑफ तर तसं होत नाही. रेअर केसेस मध्ये असं असतं की माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला सापडलेले की काही काही आहेत ना मायोपिक पेशंट्स असतात, जसं की ज्यांचं एज 45 आहे आणि आहे ना त्यांना पॉवर आहे -1.5 पॉवर आहे. ओके. तर मग या केसमध्ये आहे ना त्यांना ऍडिशन जो असतो तो +1.5 असतो. तर मग ते कसं की न्यूट्रलाइज होतात ना ते -1.5 आणि +1.5. तर त्यांना आहे ना ते नियर पॉवर साठी ते ना विदाऊट स्पेक्सच प्रेफरन्स देतात रिडिंगचं. तर मग ते असतं, तर त्या केसेसमध्ये असं होतं. प्लस जे आहे ना एजेड लोक आहेत ना ऍक्च्युली, तर ते लोक शक्यतो अजून पण टाळतात रिडिंगसाठी चष्मा वापरणं किंवा काय. त्यांना तेवढी रिक्वायरमेंट नसते. आजकालचं जे आपली लाईफस्टाईल आहे किंवा काय, तर त्याप्रमाणे आहे ना आपल्याला रिडिंग वर्क वगैरे हा भरपूर प्रमाणात आहे, तर आपल्याला रिक्वायर्ड आहे. ओके. काही काही लोकांचं आहे ना साधारण 36, 37, 38 नंतर पण ते लोक कंप्लेंट्स करतात की रिडिंगचा वगैरे प्रॉब्लेम येतोय. तर मग त्या केसमध्ये कसं फॉगिंग वगैरे करून जर डिस्टन्ससाठी काही प्लस पॉवर तो एक्सेप्ट करतोय, तर त्याच्यामध्ये तो करेक्शन करू शकतो आपण. आणि जर तसं पण नाहीये तर मग आपण 0.75 वगैरे म्हणजे त्याच्या नीड प्रमाणे आपण त्याला देऊ शकतो. पण ते सर्व क्लिअर करून त्यांना द्यायचं की हा वयाच्या पहिला आम्ही देतोय, तुम्हाला जर खरंच गरज आहे का किंवा काय, त्याप्रमाणे आपण त्यांना आपण ते सर्व क्लिअर करून त्यांना द्यायचं असं. अच्छा, अच्छा. असं. ठीक आहे मयूर. आणि एकंदरीतच लास्टचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, की आपल्या डोळ्यांची जर काळजी घ्यायची असेल किंवा आता जे दुनिया आहे कलियुग, त्याच्यामध्ये जे लोक आहेत ते एवढे अवेअर नाही आहेत चष्मा घालण्यासाठी किंवा डोळ्यांची काळजी घेण्यासाठी, तर कशा पद्धतीने आपण अजून काळजी घेऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? सर्वात महत्वाचं असं गुड हेल्थसाठी साधारण 7-8 तास तरी झोप असली पाहिजे. हे सर्वात बेस्ट आणि हे सर्वात चांगले. तुमचा फूड म्हणजे डाएट असला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमच्या ग्रीन व्हेजिटेबल्स, फळ, फ्रूट वगैरे असायला हवेत. जर कॉम्प्युटर वर्क वगैरे तुम्ही करता किंवा काय, तर 20-20 हा फॉर्म्युला आहे, की जेणेकरून 20 मिनिट्स नंतर 20 फीट वर तुम्हाला 20 सेकंड्स कॉन्स्टंट पाहायचंय. आणि तुम्हाला 20 मिनिट्स नंतर थोडा ब्रेक घेऊन थोडं बस कॉन्स्टंट वर्क जो असतो ना कॉम्प्युटरसाठी, तर हा थोडा आय एक्सरसाइज साठी चांगला असतो. अच्छा. बस बाकी अजून डोळे थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने थोडेसे हे करून घ्यायचे, धुतले पाहिजे. बरोबर, बरोबर. धुतले मयूर, पाहिजे. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. काही इन्फॉर्मेशन जी आहे काय? ती बऱ्याच स्टुडंटला मिळाली आणि एकंदरीतपणे हो. जसं की तुमच्याशी बोलत असताना बऱ्याचशा गोष्टी आम्हाला काही नवीन ही समजल्या, की 2020चा रोल जो आहे तोही आपण तिथे ॲप्लाय केला पाहिजे. थंड पाण्याने आपले डोळेही धुतले पाहिजेत किंवा ज्यावेळी आपण कम्प्युटर, लॅपटॉपवरती काम करत असतो त्यावेळी खूप जास्त वेळ काम नाही करायचं आहे. ते केल्याने आपल्या डोळ्यांना ताण-तणाव हा निर्माण होऊ बरोबर. शकतो किंवा हेडेकचा प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो. आणि बरोबर. त्याचबरोबर आपले जे आतमधले काही सेल्स आहेत किंवा काही पार्ट्स आहेत, त्यांनाही थोड्याशा प्रमाणामध्ये धोका निर्माण होऊ शकतो किंवा ते कमकुवत होऊ शकतात. ठीक आहे. तर तुमचा जो एक्झाम होती ती कंप्लीट झालेली आहे. तुम्ही तुमचा पेपर कंटिन्यू करायचा आहे. थँक्यू. थँक्यू ठीक आहे. ओके. थँक्यू. स्वप्नील पाटील. प्रेझेंट सर. गुड आफ्टरनून सर.
व्हेरी गुड आफ्टरनून स्वप्नील. अ, कोणत्या भाषेमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात? व्हॉट लँग्वेज आर यू सर कम्फर्टेबल? मी मराठी. मराठीमध्ये. ठीक आहे. मराठी सर. ज्या विद्यार्थ्यांना मराठी समजत नाहीये त्यांनी थोडासा प्रयत्न करायचा आहे की काय समजण्याचा, आणि ज्यांना समजत असेल सर त्यांनी थोडं थोडंफार लक्ष हिंदीमध्ये पण देऊन ऐकायचं आहे. सांगायचं. ठीक आहे स्वप्नील. जसं की तुम्ही जर आता ऐकत असाल सगळ्या मुलांचं कॉन्व्हर्सेशन, सगळ्या विद्यार्थ्यांचं, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक सांगितलं की हो सर. वयाच्या नुसार एखादा रोग जो असतो तो होत असतो. ओके. जसं की ARMD असेल किंवा हो सर. कॅटरॅक्ट असेल, या दोघांमध्ये तुम्हाला कोणताही एखादा हो सर. डिसीज बद्दल माहिती सांगायची आहे. जसं की फॉर एक्झाम्पल ARMD असेल किंवा मग कॅटरॅक्ट असेल, या दोघांपैकी कोणत्याही विषयावर आपण 2 मिनिटे चर्चा करायची. हो सर, मी कॅटरॅक्ट बद्दल सांगेल. पहिले कॅटरॅक्टची डेफिनेशन सांगतो, मग नंतर त्याचे टाईप सांगतो, मग नंतर जो जसा जसा वयामानानुसार वाढेल तो पण सांगतो. ठीक. तर कॅटरॅक्ट एनी opacity ऑफ द लेन्स ऑर लॉस ऑफ ट्रान्सपरन्सी ऑफ द लेन्स इज कॉल्ड द कॅटरॅक्ट. याची इंग्लिश मधून हे डेफिनेशन म्हणजे मी आता स्वतः तयारी केलेली आहे. मग आणि सर मराठीमधून सांगायचं म्हणजे तर जेव्हा डोळ्यामधील लेन्स कोणत्याही कारणाने आपली पारदर्शकता हरवून गडूर होतो, तेव्हा त्याची दृष्टी कमी होत आणि रुग्णाला अंधत्व येते, त्यालाच कॅटरॅक्ट असे म्हणतात. कॅटरॅक्टचे टाईप आता कंजेनायटल आणि एक्वायर्ड. कंजेनायटल कॅटरॅक्ट हा जन्मताच होतो. आता आणि एक्वायर्ड मध्ये ट्रोमॅटिक, कॉम्प्लिकेटेड, केमिकल, रेडिएशनल आणि मेटाबॉलिक हे कॅटरॅक्ट येतात. सर आता मी कॅटरॅक्ट जसा वयामानानुसार वाढतो त्याचे स्टेजेस सांगतो. पहिला आहे इमॅच्युअर आणि सेनाइल कॅटरॅक्ट, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये IMSC कॅटरॅक्ट असं म्हणतो. आणि सेकंड आहे मॅच्युअर कॅटरॅक्ट, मॅच्युअर सेनाइल कॅटरॅक्ट, त्याला MSC कॅटरॅक्ट असं म्हणतो आपण. आणि हायपर मॅच्युअर सेनाइल कॅटरॅक्ट, त्याला HMSC असं म्हणतो आपण. इनमॅच्युअर कॅटरॅक्ट मध्ये असं असतं की सर डोळा असं पूर्णतः म्हणजे हा कॅटरॅक्ट मध्ये पूर्णतः डोळा आलेला नसतो. होते म्हणजे 6'9" ते 624 ते 6'9" पर्यंत जाऊ. आणि मॅच्युअर कॅटरॅक्ट हा असं त्याच्या नावाप्रमाणे पूर्णतः पिकलेला असतो. ओके ओके. म्हणजे एकंदरीतच. असं नावा हां हां, बोला बोला प्लीज. सांगा सर तुमचं. हां. सांगा तर पहिले. एकंदरीतच असं म्हणणं आहे की जो कॅटरॅक्ट आहे तो त्याचे काही टाइप्स पण आहेत. कंजेनिटल असेल किंवा मॅच्युअर कॅटरॅक्ट असेल हा किंवा जे काही आहे ते. ठीक आहे. हा तर सर. तो जो कॅटरॅक्ट आहे त्याची तुम्हाला मेन कारण सांगू शकाल की कोणत्या कारणामुळे तो कॅटरॅक्ट जो आहे तो होऊ शकतो? कोणताही कॅटरॅक्ट असेल तो कोणत्या कारणामुळे होऊ शकतो? काय केल्याने होऊ शकतो? सर केमिकल कॅटरॅक्ट सांगतो. जो व्यक्ती सतत केमिकलच्या संपर्कात राहतो, जरी त्याच्या डोळ्यामध्ये गेलेले नसते तरी त्या केमिकलचे वा म्हणजे कसं काय म्हणते कसं वारा बिरा काय लागून सतत डोळ्याच्या संपर्कात कॉन्टॅक्ट लेन्स मध्ये जाणे हे मध्ये राहिल्याप्रमाणे त्याच्यामध्ये कॉन्टॅक्टशी राहिल्याप्रमाणे केमिकल त्याच्यामुळे त्याला केमिकल कॅटरॅक्ट होऊ शकतो. ओके ओके. आणि कंजेनायटल कॅटरॅक्ट सर जन्मताच कुण्या लहान मुलांमध्ये होण्याची शक्यता असते. ठीक आहे. तर जो कॅटरॅक्ट आहे, समजा एखादा पेशंट काही अल्कोहोल हा सर. कन्झम्पशन करत असेल किंवा काही व्यसन त्यांना असेल, लाइक सिगारेट हा सर. पिणे किंवा तंबाखू हा सर. खाणे किंवा लाइक दारू पिणे, या सगळ्या गोष्टींमुळे पण कॅटरॅक्ट होऊ शकतो. हा सर, त्याच्यामुळे पण आपल्याला कॅटरॅक्ट लवकर होऊ शकतो सर. सिगरेट बिडी काही असेल त्याच्यामुळे पण कॅटरॅक्ट लवकर होण्याची शक्यता आहे आपल्याला. ओके ओके. म्हणजे ते करणं सुद्धा आपल्या डोळ्यांची काळजीच्या विरुद्ध हा आहे. म्हणजे त्यांचा केल्यानंतर डोळ्यांना आपल्या हा सर. जो डिसीजेस आहेत ते लवकरात लवकर आणि येतीलच, होऊ शकते सर हजर कॅटरॅक्ट. जाण्याची शक्यता असते. हो सर. हां हां. ठीक आहे. आणखी काही माहिती आहे तुमच्याकडे कॅटरॅक्ट बद्दल किंवा डोळ्याच्या संदर्भाबद्दल काही अजून असेल तर सांगू शकता. सर मला एक क्वेश्चन आहे एक. मला कन्फर्म करायचंय. मला कन्फर्म म्हणजे आता मी इथे रिफ्लेक्शन करतो तेव्हा मला कन्फर्म वाटतंय असं. पण मी असं म्हणजे मला तेवढं पूर्ण कन्फर्म नाही की मी ते तुमच्याकडून करून घ्यावं असं म्हणतो. बोला 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 प्लीज. तर आता एखादी पेशंट आला आपल्याकडे म्हणजे आता त्याची एज 40 आहे. त्याचं आयओएल झालेलं आहे. राईट आय आयओएल आहे आणि लेफ्ट आय असंच आहे, नॉर्मल आहे.
तर लेफ्ट आय नॉर्मल असल्यामुळे आपल्याला त्याला डिस्टन्स तर असं चांगलं दिसते आणि नियर विजन साठी आपल्याला आयवल असल्यावर चष्मा तर नियर विजन द्यावाच लागतो. तर त्याच्यामुळे आपण नियर विजन राईट आयला 2.5 नंबर आणि लेफ्ट आयला एक असा नंबर देऊ शकतो. तर ते त्याच्याबद्दल डिस्कस करायचं होतं. ते बरोबर असू शकते का थोडंफार म्हणजे? हो, नक्कीच. आता समजा जर एखाद्या डोळ्याचं ऑपरेट केलेलं असेल, इंट्राऑक्युलर लेन्स जसं की तुम्ही आयवल म्हणताय, ते त्याच्यामध्ये इन्सर्ट केलेले असेल. तर एका डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे साहजिकच त्याच्यातून विजन तुम्हाला चांगली मिळणार आहे. बरोबर? चांगली मिळणार हो आहे. सर. यालाच दुसऱ्या याच्यातून आपण असं बोलू शकतो, की त्या चष्म्याचा नंबर हा खूप कमी आहे. बरोबर? खूप कमी नंबरमध्ये त्यांना दिसतंय. आणि त्याचाच दुसरा पैलू हा असं असू शकतो, की त्या दुसऱ्या डोळ्याचं जसं की तुम्ही सांगितलं लेफ्ट डोळ्याचं जे आहे ते ऑपरेट झालेलं नाहीये किंवा त्याच्यामध्ये आर्टिफिशियल लेन्स नाही जे आहे इंट्राऑक्युलर लेन्स ते टाकलेले नाहीये. तर त्यामध्ये टाकलं नाही. साहजिकच ज्याच्यात आयओएल टाकलेली आहे त्याच्या दुसऱ्या केसमध्ये त्याला डोळ्याची पॉवर म्हणजे चष्म्याची पॉवर जी आहे ती जास्तीच लागणार आहे आणि त्याच्यामधून विजन पण हो कमीच सर. असणार आहे. ठीक आहे. तर त्याला आपण हो. बायनॅक्युलर विजन किंवा बायनॅक्युलर बॅलन्सिंग असंही म्हणू शकतो किंवा कन्व्हेन्शन त्याला असंही म्हणू शकतो. तर सिमिलर नंबर असणंच हेच गरजेचं नसतं, परंतु त्या दोन्ही डोळ्यांच्या मधलं जे अंतर आहे ते कमीत कमी 3.5 ते हो. 4 नंबरचं असावं लागतं. याच्यापेक्षा कमी असेल तर चालतं, पण याच्यापेक्षा जर हम्म. जास्ती असेल तर तुम्हाला थोडंसं जास्त देत डोळ्याची आहे. काळजी घेणं गरजेचं असतं. तर त्याच्यानुसार तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. म्हणजे तितकं काळजी करण्यासारखं काही नाहीये, की 4.5-4 नंबरच्या आतमध्ये जर नंबर असेल तर तुम्ही त्या पेशंटला चष्मा रेफर करू शकता. म्हणजे एका डोळ्यामध्ये तुम्ही 1 नंबर दिलेला आहे आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये तुम्ही अगदी 3.5-4 जरी दिला तरीही तो चालू शकतो. हो सर. आणि हो सर. एका ते पेशंट तसंच देतो सर. मी पण कुणाला विचारलं नाही म्हणूनच तुम्हाला थोडंफार डिस्कस करावं म्हणलं त्या ओके, ओके, विषयावर. ओके. आणि एका डोळ्याचं जर ऑपरेशन झालं असेल, तर कोणतेही ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट किंवा आईचे जे डॉक्टर्स असतात, ते कमीत कमी 15 दिवस ते 1 महिन्याचं जे आहे ते डिस्टन्स ठेवायला लावतात. दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन एकाच वेळी करत नाहीत किंवा तसा तो करता येते. करायचंही नसतं. कारण दोन्हीही डोळ्यांची काळजी हो एका सर. सोबत आपण घेऊ शकत नाही. ओके? घेऊ शकत नाही सर. ठीक. हो सर. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं? हो सर. थँक्यू सर. ठीक आहे स्वप्नील. तुमचं जी एक्झाम होती वायवा ती कंप्लीट झालेली आहे. तुमचा पेपर तुम्ही कंटिन्यू करू शकता. ओके सर. थँक्यू सर. सर मी ड्रॉइंग काढलेली आहे. आयची ड्रॉइंग आणि विजन चार्ट काढलेला आहे. ते तुम्हाला टाकून लेफ्ट होऊ शकतो का? येस, येस. मी ईमेल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. हो सर. व्हॉट्सअपवर. ओके, ओके. थँक्यू सर. वेलकम. वैष्णवी खेत्रे. प्रेझेंट सर. गुड आफ्टरनून. व्हेरी गुड आफ्टरनून वैष्णवी. सर सगळ्यात लास्टला माझं नाव घेतलंय. अख्खा कॉन्फिडन्स लो झाला माझा. अरे कॉन्फिडन्स तर वाढायला पाहिजे, कारण दुसऱ्या स्टुडंटने कशा पद्धतीने नॉलेज दिलेलं आहे किंवा कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी बोललेल्या आहेत त्याच्यामधून तुम्हाला बराचसा इन्फॉर्मेशन सुद्धा मिळाली असेल तुमच्या टॉपिक बद्दल. हा त्याच्यामुळे सर. तुमचा मी पाहिलं कॉन्फिडन्स तर वाढायला सगळ्यांचं. पाहिजे. उलट ही चांगली गोष्ट असतं आहे सर की काय काय तुमचं नाव जे आहे स्टुडंटचं. ते थोडंसं लास्टला आलेलं आहे. ठीक आहे. या विषयावरती आपण नंतर चर्चा करू शकतो. तर तुम्हाला एकंदरीत हे सांगायचं आहे की ओपीडी मध्ये आल्याच्या नंतर जे आपण रिफ्रॅक्शन करत असतो, लाईक सब्जेक्टिव्ह असेल ऑब्जेक्टिव्ह असेल, बरोबर, या सगळ्या गोष्टी करत असताना किंवा 40 वर्षाच्या नंतर एखाद्याला नंबर लागतो, एखाद्याला आत्ता नंबर लागतो, तर तो नंबर जो लागतो ना तो कोणत्या तरी बॉक्समधून आपण त्याच्यातल्या लेन्स काढत असतो, बरोबर ना. तर त्या लेन्सेस बद्दल तुम्हाला सांगायचं आहे किंवा ट्रायल बॉक्स ट्रायल सेट बद्दल काही माहिती सांगायची आहे. जे तुम्हाला येत असेल त्याच्याबद्दल आपण फक्त 2 ते 3 मिनिटं आपल्याला डिस्कशन करायचं आहे. ओके सर. आपण ट्रायल बॉक्स आणि ट्रायल सेट हे ऑप्टिकल मध्ये पण यूज करतो आणि हॉस्पिटलमध्ये पण. आणि ट्रायल सेट ट्रायल बॉक्स मध्ये 2 टाईपच्या लेन्सेस असतात. जसं सर मी तुमचे लेक्चर पाहिले, मी प्रॅक्टिस वगैरे काही नाही करत. 2 लेन्सेस असतात, स्पेरिकल अँड सिलेंड्रिकल. स्पेरिकल मध्ये पण 2 टाइप्स लेन्स असतात, एक कॉन्व्हेक्स आणि एक कॉन्केव्ह. आणि सर सिलेंड्रिकल मध्ये पण सेम कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. आणि कॉन्व्हेक्स लेन्स ही -0.12 डायप्टर टू 20 डायप्टर मध्ये असतात. आणि सर सेम कॉन्केव्ह पण असतात. आणि कॉन्व्हेक्स लेन्स ह्या
हा म्हणजे त्यांच्या आय थिंक सर इट इज यूज टू करेक्ट इन हायपरमेट्रोपिया व्हेरी अँड कॉन्केव्ह इज यूज टू करेक्ट इन मायोपिया. व्हेरी आणि सिलेंड्रिकल मध्ये सर पण सेम लेन्सेस असतात, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह, आणि त्यांच्यातून आय थिंक करेक्ट होतं की ॲस्टिग्मॅटिझम. व्हेरी गुड. अँड सर आणखीन ट्रायल्स बॉक्समध्ये पिनहोल, ऑक्लुडर, मेडॉक्स रॉड, ETC आणखीन बरेचसे असे हे असतील सर लेन्सेस. पिनहोल ही आय थिंक इम्प्रूव्ह ऑफ विजन साठी यूज करतात. अँड मेडॉक्स रॉड मध्ये व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टिकल लाईन्स असतात. अँड ट्रायल फ्रेम ही तर व्हिजन ज्यावेळेस आपण पेशंटची चेक करतो त्यावेळेस तिचा यूज करून त्याच्यामध्ये लेन्सेस टाकून नंबर आपण घेऊ शकतो सर पेशंटचा. अँड सर आणखीन आय पार्ट्स विषयी सांगू सर? येस येस. हा सर, बेसिक आय पार्ट्स मतलब जसं की कॉर्निया, स्क्लेरा, कोराइड, रेटिना, आयरिस, नंतर प्युपिल, नंतर सिलेरी बॉडी. सर कॉर्निया हा सगळ्यात मेन पार्ट डोळ्याचा, कारण जिथून काय बोलतात ट्रान्सपरंट पार्ट कॉर्निया. अँड स्क्लेरा इज व्हाईट कलर. अँड रेटायना प्रेझेंट इन inner layer of eye. And right, एक मिनिट. हळू हळू सांगा, एकदम निसंकोचपणे सांगा. जसं की ओके. तुम्ही कोणाशी फ्रेंडशी चर्चा करत आहात आणि त्यांना तुम्हाला नॉलेज द्यायचंय, किंवा तुमच्या ओपीडी मध्ये कोणी पेशंट आलेला आहे आणि त्यांनाच तुम्हाला नॉलेज द्यायचंय की हा जो ट्रायल सेट आहे किंवा ट्रायल बॉक्स आहे किंवा मायोपिया आहे, हायपरमेट्रोपिया, अस्टिग्मॅटिझम आहे, यांना जर तुम्हाला करेक्ट करायचं असेल, तुमच्या डोळ्यांची जर चांगल्या प्रकारे तुम्हाला काळजी घ्यायची असेल, तर ही लेन्स तुम्हाला लावणं गरजेचं आहे. आणि ही लेन्स टाकण्यासाठी आपण मग कशामध्ये डोळ्यासमोर टाकू, फक्त लेन्स ठेवू का? नाही, तर त्याला ट्रायल फ्रेम असणं गरजेचं आहे. जसं तुम्ही पेशंटला सांगणार आहात तसंच तुम्हाला इथे फक्त माहिती सांगायची. तर कॉर्निया, स्क्लेरा झालं, आणि त्याच्यानंतर कोराइड, रेटिना. आय थिंक सर रेटिना मध्ये कॉन्स, रोड्स दोन्ही पण असतं. आणि सर ऑप्टिक नर्व, ऑप्टिक डिस्क, नंतर मॅक्युला, नंतर डोळ्यामध्ये विट्रियस ह्युमर पण असतं, ॲक्युअस ह्युमर पण असतं सर. विट्रियस ह्युमर हे आय थिंक लेन्सच्या पाठीमागे असतं, ॲक्युअस ह्युमर हे लेन्सच्या पुढे असतं. अँड आणखीन सर डिस्टन्स विजन चार्ट, नियर विजन चार्ट. डिस्टन्स विजन चार्ट हा डिस्टन्स विजन करेक्ट करण्यासाठी यूज करतात. नियर विजन चार्ट हा नियर विजन करेक्ट करण्यासाठी यूज करतात. अँड 6x6 डिस्टन्स विजन मध्ये जर 6x6 विजन असेल तर त्या पेशंटची विजन नॉर्मल असते. अँड सर खूप काही आहे पण एक्सप्लेन नाही करतायत, कारण मी सगळं व्हिडिओ बघते तुमची. वैष्णवी, जर मला तुमचं समजतं पण शिकवलं. तुमच्यासाठी एक सजेशन आहे की कोणताही एक्झामिनर किंवा कोणतेही टीचर्स तुम्हाला जे प्रश्न विचारत आहेत ना, समजा तुम्हाला जर विचारला आहे की ट्रायल फ्रेम किंवा ट्रायल सेट बद्दल तुम्हाला माहिती सांगायची, बरोबर? तर त्याच्या संदर्भात अगोदर डेफिनेशन, माहिती आणि तुमच्याकडे काही एक्झाम्पल असेल तर ते सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या सिमिलर काही प्रश्न असतील किंवा काही उत्तरं तुम्हाला माहिती असतील किंवा काही पार्ट्स असतील, तेही तुम्ही सांगितले तरीही तुम्हाला चांगलेच इम्प्रेशन पडणार आहे. परंतु खूप सारा जर भेळमिसळ त्या टायमिंगला होत असेल तर ते कृपया करू नये, कारण ते जर केलं असेल तर मग काय, एक प्रश्न एखाद्या एक्झामिनरने विचारला असेल आणि तुम्हाला खूप साऱ्या फील्डमधलं खूप साऱ्या प्रश्नांबद्दल जरी नॉलेज असेल तरी ते ज्यावेळी तो प्रश्न विचारला जाईल त्याच वेळी सांगायचं आहे. ठीक आहे? जसं की आता ट्रायल फ्रेम किंवा ओके सर. सेट बद्दल आपण बोलत होतो आणि काही डोळ्यांचे पार्ट्स हे तुम्ही सांगितले आणि जसं की डिस्टन्स, नियर विजन चार्ट बद्दलही सांगितलं. तर एकंदरीत आपल्याला आहे ना, जी चांगली विजन असते ती किती बाय कितीची मांडली जाते. जसं जर समजा पोलीस भरती, आर्मी भरती, कमांडो भरती किंवा पॅरा कमांडोंना जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये किती विजन असावी लागते नॉर्मल, आणि किती विजन असल्याच्या नंतर आपण त्यांना अलाव करू शकत नाही, किंवा ज्याला आपण ॲबनॉर्मल किंवा खराब विजन आहे किंवा चांगली नजर नाही आहे असं म्हणतो. तर त्याच्याबद्दल काही सांगू शकाल तुम्ही? सर जसं की तुम्ही सांगितलं की 6x9 पर्यंत पण आपण जरी त्यांना भरती करायची असेल
तरी पण आपण त्याला नॉर्मल विजन म्हणून लिहून देऊ शकतो. आणि जर त्याच्यापेक्षा जर त्यांची विजन 6/9 पेक्षा पण जास्त असेल, सपोज 6/24 या 6/36 किंवा 6/80 या विजन त्यांना त्या विजन असेल तर सर त्यांना आपण हे करू शकत नाही की आपण लिहून देऊ शकत नाही की सर तुम्ही नॉर्मल विजन आहे म्हणून तुमची 6/9, 6/6 ही त्यांची नॉर्मल विजन असू शकेल. बरोबर. हम्म. आणि ॲबनॉर्मल किंवा खराब विजन ज्याला आपण म्हणतो की तो जर असेल तर कोणतीही एक्झामिनर किंवा जे पण त्यांना भरती द्यायची आहे कोणत्याही गव्हर्नमेंटची असेल त्यांची असेल तर त्या फॉर्ममध्ये असं फील केलेलं नसतं की ही जी आहे ती विजन तुम्हाला चालेल. हालाकी 6/9 किंवा 6/6 जी विजन आहे त्याला आपण नॉर्मल विजन म्हणू शकतो. विथ स्पेक्स और विदाउट स्पेक्स काही ज्या भरत्या आहेत त्या निघू शकतात तर त्याच्यानुसार ते नॉर्मल विजनमध्ये काउंट केलं जातं. पण ॲबनॉर्मल विजन जी आहे तर ती ॲबनॉर्मल विजन कोणती आहे, म्हणजे किती बाय कितीची आहे किंवा कितीपर्यंत पाहिल्यानंतर आपण त्या सगळ्या गोष्टी अप्लाय वगैरे करू शकतो असं वाटतं तुम्हाला? ॲबनॉर्मल विजन कोणती आहे? नॉर्मल ती नाही सर सांगता येणार. म्हणजे जी की सगळ्यात कमी ओके नजर सॉरी आहे, सर. सगळ्यात कमी नजर आहे. 36 किंवा सर 60. हा म्हणजे 6/60 जी विजन आहे किंवा 6/36 आहे, ती 6/24 abnormal. आहे, या सगळ्या ज्या नजर आहेत ना तर त्या खूप कमी आहेत असं मानलं जातं आणि त्याच्यानुसार जे आहे आपण कोणत्याही भरत्या किंवा नॉर्मल नजर ही नाहीये असं आपण गृहीत धरत असतो. बरोबर? ठीक आहे. येस सर. छान वाटलं वैष्णवी तुमच्याशी बोलून. फक्त एकच लक्ष द्यायचं आहे की कोणत्याही प्रश्नामध्ये भेळ मिसळ करायची नाही, थोडंसं सिक्वेन्स नुसार आपल्याला बघायचं. ओके सर. ठीक आहे. ओके ओके तुमचा ओके पेपर सर. कंटिन्यू थँक्यू करा. सर. ओम भीमाले, थँक्यू सर. वेलकम. ओम प्रेजेंट सर. ओम भीमाले, प्रेजेंट सर. गुड आफ्टरनून. वेरी गुड आफ्टरनून. आपके बारे में या तो जो भी आपने आज तक सीखा है या तो जो भी अभी स्टूडेंट ने बताया उनमें से कोई भी एक टॉपिक लेकर आप बता सकते हैं. यस सर. फ्रैक्शन और ट्रायल फ्रेम के बारे में, सॉरी ट्रायल सेट के बारे में बता सकता हूँ सर मैं. और रेफ्रैक्टिव एरर जो होते हैं उसके बारे में भी बता सकता हूँ. रिफ्रैक्शन सर दो तरीके से किया जाता है, ऑब्जेक्टिव रिफ्रैक्शन और सब्जेक्टिव रिफ्रैक्शन. ऑब्जेक्टिव में सर जो पेशेंट के रिस्पॉन्स उसमें होता नहीं है तो वो ऑब्जेक्टिव रिफ्रैक्शन होता है. उसमें दो तरीके से किया जाता है, एटो रिफ्रैक्शन और रेटिंग स्कोप. और जब सब्जेक्टिव रिफ्रॅक्शन हम करते हैं ना सर मराठी चालेल. सब्जेक्टिव रिफ्रॅक्शन करताना आपण तेव्हा ते पेशंटच्या रिस्पॉन्सवर पूर्ण डिपेंड असतं. तर ते आपण एआर मशीनवरून जेव्हा आपण त्याचं हे घेतो रिफ्रॅक्शन घेतो ना त्याच्यानंतर मग आपण ट्रायल फ्रेम मधून ट्रायल सेट मधून आपण त्याचं हे करू रिफ्रॅक्शन. त्याच्यामध्ये ट्रायल सेट मध्ये आपल्याला मायनसचे लेन्सेस, प्लसचे लेन्सेस, परत ऑफ रॉड, परत प्रिझम परत आणि रिफ्रॅक्टिव्ह एरर जो असतो ना तो 3 प्रकारचा येतो. त्याच्यामध्ये मायोपिया हा मायनस लेन्सेसने करेक्ट केला जातो आणि तो जर सपोज डिस्टन्सचं विजन ब्लरी असेल तर तो मायोपिया मिळतो. आणि जर सपोज हायप्रोपिया असेल तर तो प्लस लेन्सनी करेक्ट होतो आणि तो सपोज जवळचं विजन ब्लरी असतं ना तेव्हा तो हायप्रोपिया मध्ये जातो. आणि ऍस्टिग्मॅटिझम मध्ये कसं तर डिस्टन्स आणि रिडिंग दोन्ही त्या माणसाला जे असतं ना डिस्टन्स आणि रिडिंग दोन्ही ब्लरी विजन येतात दोन्हीमध्ये. तर ऍस्टिग्मॅटिझम प्लस आणि मायनस दोन्ही लेन्स करेक्ट केलं. ठीक आहे ओम. जसं की तुम्ही सांगितलं की काही एरर्स आहेत आपल्या डोळ्यांचे, रिफ्रॅक्टिव्ह एरर्स, जसं की त्याच्यामधला पहिला जो आहे तो मायोपिया आहे, दुसरा जो आहे तो हायपरमेट्रोपिया किंवा हायप्रोपिया आहे आणि तिसरा जो आहे तो अस्टिग्मॅटिझम आहे. ओके. जो पहिला जो मायोपिया आहे तर त्याच्यासाठी आपण मायनस नंबर देऊन किंवा अपेक्स टू अपेक्स जोडलेला प्रिझमची जी लेन्स असते आपल्या ट्रायल सेटमध्ये ते दिल्याच्या नंतर आपण मायोपिया करेक्ट करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा आहे हायपरमेट्रोपिया. जो हायपरमेट्रोपिया एरर आहे त्याला आपण
कॉन्व्हेक्स लेन्स किंवा प्लस लेन्स म्हणजेच बेस टू बेस हा जोडलेला जो प्रिझम आहे त्या काचेनुसार आपण करेक्ट करू शकतो आणि जो अस्टिग्मॅटिझम आहे त्याला आपण सिलेंड्रिकल लेन्सने करेक्ट करू शकतो. ठीक आहे. ओंकार, आणखी काही माहिती जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही कृपया शेअर करू शकता. बिलकुल सर, डोळ्याचे पार्ट आपले कॉर्निया, रेटिना, परत विट्रेस ह्युमर, ऑप्टिक नर्व, परत कोरॉइड हा आपला मिडल लेअर येतो डोळ्याचा आणि रेटिना हा इंटरनल लेअर येतो आणि कॉर्निया जो आहे तो आउटर लेअर येतो. परत विजन जी असते ना, स्टँडर्ड विजन एका पर्सनची ती 6/6 असते. तर ती जर ॲबनॉर्मल जर असेल ना तर 6/60 पर्यंत असते, म्हणजे ॲबनॉर्मल विजन असेल तर. आणि रीडिंग मध्ये ती विजन N6 मध्ये प्रॉपर असते एका माणसाची जर असेल तर, आणि N36 ही सगळ्यात ॲबनॉर्मल आहे. ओके ओके. तर आपल्या काही डोळ्यांचे पार्ट्स पण आहेत, जसं की तुम्ही सांगितलं कॉर्निया, लेन्स, कोरॉइड, विट्रेस ह्युमर, या सगळ्या गोष्टी. तर हे जे सगळे पार्ट्स आहेत ते आपले खूप सेन्सिटिव्ह आहेत आणि त्यांची काळजी करणं सुद्धा खूप गरजेचं आहे, बरोबर. तर या सगळ्यांची एकंदरीतच तुमच्या डोळ्याची जर काळजी घ्यायची असेल तर तुम्ही काय सांगू शकता, की कोणत्या 1-2 सेंटेन्सेस मध्ये सांगा की या प्रकारे आपण डोळ्यांची काळजी घेऊ शकतो. थोडा आयडिया नाही पण सर सपोज डोळ्यासाठी जे मिनरल्स किंवा विटॅमिन्स जे असतील ते घेणं गरजेचं आहे आपल्याला आहारामध्ये. परत जर सपोज मोबाईल लॅपटॉप जास्त यूज असेल तर कॉम्प्युटर ग्लासेस यूज करणं खूप गरजेचं आहे. ड्रायनेस वगैरे असेल डोळ्यामध्ये तर ते त्याचे ल्युब्रिकंट ड्रॉप्स वगैरे यूज करणं. परत सपोज सर जर बाहेर उन्हामध्ये जावं असेल तर UV प्रोटेक्शन सनग्लासेस वापरणं. ठीक आहे, ठीक आहे. UV प्रोटेक्टेड सनग्लासेस पण वापरणं गरजेचं आहे. काही प्रोटीनयुक्त फळभाज्या किंवा भाज्या खाणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्याच्याच नव्हे तर आपल्या आरोग्याच्या काळजीसाठी पण सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. छान वाटलं ओंकार तुमच्याशी बोलून. तुमचा पेपर कंटिन्यू करा. तुमची एक्झाम टेस्ट जी आहे ती झाली. ठीक आहे. ओके, थँक्यू. वेलकम. रोशन रामटेके. येस सर. यस रोशन, आवाज येतोय माझा? हो सर. आपण कोणत्या भाषेमध्ये चर्चा जी आहे ती करू शकतो? मराठी, हिंदी, इंग्लिश? चालेल सर, कोणतं पण. सो रोशन, अभी जैसा आपने सुना है सभी स्टूडेंट ने जो भी बताया आपको, तो उसमें से कोई भी एक टॉपिक आपको अगर लगता है कि इस पर जो है वो चर्चा करनी थोड़ी सी ज़रूरी है, तो आपको जो छूट दी जाती है. कोई भी आपको टॉपिक नहीं दिया जाता है, कोई भी एक टॉपिक जिस पर हम अच्छी तरीके से चर्चा कर सकते हैं और इससे हमको और ये जो स्टूडेंट है उनको भी थोड़ा सा ज्ञान मिल सके. और जो हमारा ऑनलाइन सेशन अभी देख रहे हैं हमारे वेबसाइट पे कॉलेज के, तो सभी स्टूडेंट के लिए थोड़ा सा ज्ञान मिल सके, ये टॉपिक आपको उस पर डिस्कस करना है. कोई भी टॉपिक लेकर आप बोल सकते हैं. हा सर, तुम्ही क्वेश्चन केला तर जास्त बेस्ट होईल. कोणताही डोळ्यांचे जे आपले पार्ट्स आहेत किंवा डोळ्याची जी विजन आहे ती कशा पद्धतीची आहे किंवा डोळ्यांची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे किंवा काय केल्याच्या नंतर आपल्याला डिसीज होतात, अशा बऱ्याचशा प्रश्नांवरती तुम्ही एकंदरीत. सर्वात अगोदर जे डोळ्याचे जे पार्ट्स आहेत जसे फर्स्ट आहे. येस येस प्लीज. डोळ्याचे पार्ट्स अगोदर मी सांगते. जसं फर्स्ट आहे कॉर्निया झालेला आहे, त्यानंतर आहे स्क्लेरा आहे, त्यानंतर आयरिस आहे, त्यानंतर सिलेरी बॉडी येते, त्यानंतर अँटेरियर चेंबर्स आहे, झोनूल आहे. ओके सर. त्यानंतर पोस्टीरियर चेंबर आहे, त्यानंतर कॅनल आहे, त्यानंतर विट्रियस उभर आहे, त्यानंतर हायड्रॉइड कॅनल आहे, रेटिना आहे, फोबिया आहे, कोराइड आहे, ऑप्टिक डिस्क आहे, ऑप्टिक नर्व आहे आणि रेटिना ब्लड वेसल्स आहे. ठीक आहे. जे ऑल ओव्हर पार्ट्स आहेत आपल्या आणि मेन म्हणजे क्रिस्टलाइन लेन्स आहे. क्रिस्टलाइन लेन्स जी आहे ही आपली 15+ डायोप्टर पॉवरची आहे, स्पेरिकल. कॉर्निया मधून, प्युपिल मधून आणि लेन्स मधून रेटिना फोकस करते त्यावेळेस आपली इमेज ही क्लिअर होते, आपल्याला विजन क्लिअर दिसते 6/6. ओके. आणि त्यानंतर डोळ्याची जी काळजी घेणं आहे, आपण ज्यावेळेस रिफ्लेक्शन ज्यावेळेस आपण करतो
पेशंटला आपल्याला डिस्ट्रॅक्ट करायचं आहे की पहिले तुम्ही चेअर बसायचं आहे. त्यानंतर त्यांची हिस्ट्री त्यांना विचारायची आहे की तुम्हाला प्रॉब्लेम्स काय आहेत. नियर मध्ये प्रॉब्लेम येतोय की डिस्टन्स मध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांची कंप्लेंट पण विचारायची आहे आपल्याला की तुम्हाला पाणी येतं डोळ्यातून, इचिंग इरिटेशन असे काही प्रॉब्लेम्स आहेत का, बीपी शुगर वगैरे काही आहे का, हे पण त्यांना आपल्याला विचारायचं आहे, ठीक आहे. हे त्यांच्या कंप्लेंट आपल्याला विचारायच्या आहेत. ते विचारल्याच्या नंतर आपल्याला सर्व रिफ्लेक्शन करायचं आहे, ER घ्यायचा आहे. ER नुसार त्यांची जी रिडिंग येईल त्यानुसार आपल्याला रिफ्लेक्शन वगैरे नॉर्मल पहिले विजन पण चेक करायची आहे. त्यांची नॉर्मल विजन किती येते विदाऊट लेन्स. हे केल्याच्या नंतर आपल्याला रिफ्लेक्शन करायचं आहे. इंटेन्सिटी विजन त्यांची नॉर्मल घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर कस्टमरचं रिफ्लेक्शन झाल्याच्या नंतर त्यांना आपण सांगू पण शकतो की तुमचा पॉवर काय आहे. फॉर एक्झाम्पल कस्टमर कधी कधी विचारतो की माझा नंबर किती आलेला आहे, त्यानुसार आपण त्यांचा पॉवर सांगू शकतो. ओके. ओके. त्यानंतर काळजी जर घ्यायची जर झाली सर तर त्यांना सांगायचं आहे रिफ्लेक्शन झाल्याच्या नंतर त्यांना ड्रायनेस वगैरे असेल किंवा त्यांचं कॅम्प्युटर वगैरे जास्त यूज असेल तर त्यांना आपण नॉर्मली लुब्रिकंट ड्रॉप देऊ शकतो, जेणे की त्यांचा ड्रायनेस कमी होण्यासाठी. ओके. आणि कॅम्प्युटरवर काय आहे जास्त 7-8 तास तर त्यांना आपण यू प्रोटेक्शन वाला गॉगल त्यांना आपण सांगू शकतो. ब्लू ब्लॉक वाला लेन्स आपण त्यांना यूज करण्यासाठी सांगू शकतो. आणि त्यानंतर त्यांना आय एक्सरसाइज सांगायची आहे. त्यानंतर त्यांना ग्रीन व्हेजिटेबल्स, येलो जसे कॅरट्स वगैरे आहे, फिश आहे, हे डोळ्यांसाठी खूप चांगलं आहे, तर जे आपण त्यांना प्रोव्हाइड सांगू शकतो आपण त्यांना. ओके ओके. रोशन, आपण विजन चार्ट बद्दल काही सांगू शकता की नियर विजन असेल किंवा डिस्टन्स विजन असेल त्याच्याबद्दल काही सांगू शकत असाल तर प्लीज सांगा. डिस्टन्स विजन हा 6x60 पासून स्टार्ट होतो, तर अँड जे आहे 6x5 मध्ये अँड होत होतो, ठीक आहे. नॉर्मल विजन जे आहे आपली 6 येते आणि 6x5 विजन जे आपण जे आर्मी मध्ये आहे किंवा रेल्वेमध्ये रेल्वे ज्यांना ते भरती व्हायचं आहे रेल्वेमध्ये तर ही त्यांना आपण 6x5 विजन देऊ शकतो आपण. आणि नियर विजन जे आहे हे असं नाही की प्लस वाल्यांना 40 वाल्यांना जसं 40 स्टार्ट होतं त्यांनाच आपण देऊ शकतो. ज्यांचं नियर वर्क जास्त होतं त्यांनाही नियर पॉवर लवकर लागतो सर. ओके ओके. रोशन, काही जे स्टुडंट असतात ना तर ते काय होतात की किंवा काही पेशंट असतात तर त्यांना 40च्या अगोदर पण काही नंबर्स लागत असतात आणि 40 वयाच्या नंतर तर लागतातच. तर हे जे नंबर्स आहेत रिफ्रॅक्टिव्ह एरर्स किंवा काही डिसीजेस आहेत तर या सगळ्यांची होऊ नये किंवा थोडंसं उशिरा व्हावं यासाठी काही डोळ्यांची आपण केअर करू शकतो, तर काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल? केअर नंबर तर असं काही नाही सर, कारण ते एज नुसार असल्यामुळे आपण त्यांना असं नाही म्हणू शकत की केअर करावं लागेल. केअर करू शकतो आपण नॉर्मली, पण आफ्टर +40 हा नंबर येणारच आपल्याला. थोडी आय एक्सरसाइज वगैरे आपण त्यांना सांगू शकतो. ओके ओके. ओके. आणि समजा उन्हामध्ये जर आपण बाहेर जात असू किंवा मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप्स अशा डिजिटल सामग्रींचा आपण वापर करत असू तर त्याच्यामधूनही आपल्या डोळ्यांना काही प्रमाणामध्ये नुकसान होत आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? हो सर, नुकसान तर होतं. जसं की रेडनेस येतो आपल्या डोळ्यांना, इचिंग वाढते, धूळ गेल्यामुळे इचिंग होतच. तर आपण त्यांना बाहेर गेल्यानंतर यू प्रोटेक्शनचा गॉगल यूज करण्यासाठी सांगू शकतो. आणि ग्लासमध्ये पॉवर गॉगल मध्ये आपण पॉवर पण लेन्सची पॉवर पण टाकू शकतो. तर यू प्रोटेक्शन त्याच्यामध्ये आपण लेन्स यूज करू शकतो आपण. ओके ओके. ठीक आहे. छान वाटलं तुमच्याशी चर्चा करून. तुमचा जी वायवा एक्झाम होती ती कम्प्लीट झालेली आहे. तुम्ही तुमचा पेपर कंटिन्यू करू शकता. ठीक. ओके सर. वेलकम. अजय डिविजार्ड. येस सर, गुड आफ्टरनून सर. व्हेरी गुड आफ्टरनून अजय. हेलो सर. क्या लैंग्वेज मध्ये कंफर्टेबल? हाँ जी जी सर, बोलिए सर. विच लैंग्वेज आर यू कंफर्टेबल? कौन से भी चलेगा सर? नहीं सर, तो मैं कौन सा भी टॉपिक ले सकता हूँ बात करने के लिए?
इसके बारे में बता सकता हूँ? यस यस। और सर ट्रायल केस हम जो ऑप्टिकल शॉप में यूज करते हैं वो बहुत इंपॉर्टेंट है। ऑप्टिकल शॉप में यूज करते हैं या इसमें हॉस्पिटल में यूज करते हैं ये सबसे बड़ा मतलब वो हमें इम्पोर्टेंट पार्ट ही है। उसके अगर ट्रायल केस नहीं रहेगा तो हम कुछ भी एडजस्ट नहीं कर सकते, मतलब आई टेस्टिंग वगैरह कुछ नहीं कर सकते। ट्रायल केसेस में रहते स्फेरिकल एंड सिलिंड्रिकल लेंसेस रहते हैं, जैसे माइनस स्फेरिकल रहता है जो -0.12 से चालू होता है तो 20 तक रहता है, और प्लस का लेंस का भी वैसा ही है, प्लस 0.12 से चालू होता है तो सीधा 20 डायप्टर तक रहता है पूरा लेंसेस। हेलो सर। हेलो सर। यस मैं सुन रहा हूँ, बोलिए। हेलो सर। हाँ सर, और सिलिंड्रिकल माइनस लेंस रहते हैं तो वो भी -0.12 से चालू होते हैं तो 6 तक रहते हैं, 6 नंबर तक रहते हैं लेंसेस। और उसमें हमारे साथ रहता है सर पिन होल टेस्ट रहता है, ऑक्लूडर रहता है, ग्रीन लेंसेस रहती है और रेड लेंसेस रहती है। पिन होल टेस्ट भी हम कस्टमर के लिए यूज कर सकते हैं। और ट्रायल बॉक्स में सबसे और एक है जेसीसी सर, और ट्रायल फ्रेम एक रहती है, उसमें टॉर्च एक रहती है। ठीक है ठीक है। और कोई जानकारी जो आपको लगता है कि उस टॉपिक पर बात करना ज़रूरी है, लाइक हमारी आँखों की हम केयर किस तरीके से कर सकते हैं, या तो जो भी रिफ्रैक्टिव एरर हो रहा है उनको बहुत ज़्यादा अभी पावर लग रहा है तो उसको थोड़ा सा कम करके हम कर सकते हैं, या तो बाहर कभी भी हम जाते हैं तो उस टाइम पे ज़्यादा ध्यान नहीं देते हैं, ज़्यादा अवेयर नहीं है कोई भी लोग, तो उससे रिलेटेड कुछ अगर आपके पास इंफॉर्मेशन हो तो वो आप बता सकते हैं। सर आजकल क्या है कि जो कोई भी डिजिटल चीजें यूज करते हैं, जैसे मानो लैपटॉप हो, कंप्यूटर हो, मोबाइल या आईपैड वगैरह यूज करते हैं, तो इससे क्या हो रहा है सर, कंटिन्यू हमारे जो आईज में जो लाइट रहती है जो मोबाइल की रहती है उसे रिफ्लेक्शन हुआ कि वो सीधा हमारे आंखों में जा रही है, तो उसकी वजह से क्या है आज छोटे छोटे बच्चों को भी चश्मा लग रहा है। तो उनके लिए खाली ये एक सजेशन दे सकते हैं कि आप ब्लू कट का लेंस यूज कर सकते हैं, ब्लू लाइट का लेंस यूज कर सकते हैं। ऐसे हम थोड़ी एक मानो एक 20% तो कम से कम हम हमारे आंखों की सेफ्टी कर रहे हैं अगर चश्मा पहना तो के नंबर भी बढ़ेगा सर। तो नंबर कम करने के लिए तो नहीं, वो तो चश्मा पहन के कम तो नहीं कर सकते, लेकिन थोड़ा फार तो कुछ ना कुछ तो एडजस्ट कर सकते हैं। और रहा सवाल सर, अगर कहीं बाहर जाते हैं हम घूमने के लिए, तो घूमने के लिए सबसे बड़ा है कि बाहर कहीं धूप की वजह से या कुछ आंखों में डस्ट वगैरह ना जाए तो थोड़ा सेफ्टी गॉगल हम यूज कर सकते हैं सर। ओके ओके। और ये जो आई केयर की जो फील्ड है वो अगले कुछ सालों में आपको क्या लगता है कि कैसे होने वाली है, या तो कितना ज़्यादा केयर करने वाले हैं सभी लोग, सभी पेशेंट को क्या क्या केयर करनी ज़रूरी है ऐसा आपको लगता है? सर अब सबसे पहले आपने जो कुछ बोला था वो सुना ही नहीं दिया मुझे, खाली अभी थोड़ा एक बार फिर से बोलिएगा सर। तो जो भी आई केयर प्रैक्टिशनर्स है या तो जो भी ऑप्टोमेट्रिस्ट है, आँख के डॉक्टर है, उनकी कुछ अगले सालों में 10, 25, 50 सालों में कितनी ज़्यादा ज़रूरत पड़ने वाली है, ये मेरा पहला क्वेश्चन है। और सेकंड है कि और क्या-क्या चीज़ें कर सकते हैं कि उससे हम सभी जो लोग हैं उनमें अवेयरनेस ला सकते हैं कि आप यूवी वाले चश्मे पहनो, या तो बाहर मत जाओ, या तो ज़्यादा टाइम तक नज़दीक का काम मत करो, या तो ज़्यादा टाइम तक डिजिटल स्क्रीन के आगे मत बैठो, मोबाइल मत यूज़ करो। या तो छोटे-छोटे बच्चे भी अगर आप देख रहे होंगे अभी, तो छोटे-छोटे बच्चों तो खाना नहीं मिलता है तो भी चलता है, लेकिन उनको मोबाइल चाहिए, बराबर ना? तो उनको किस तरीके से हम बोल सकते हैं? छोटे बच्चे को तो बोल नहीं सकते, तो उनके माँ-बाप को कितने अच्छे तरीके से हमको अवेयर करना ज़रूरी है, और कितनी ज़्यादा ऑप्टोमेट्रिस्ट की और कितनी ज़्यादा आँख के डॉक्टर की ज़रूरत पड़ने वाली है, इस पर हमें चर्चा करनी है। सर आप देखिए, अगर हम दिखने के लिए जाएंगे, जितने भी ऑप्टोमेट्रिक्स है या डॉक्टर है अभी भी कम पड़ रहे हैं सर।
ओके। सबसे बड़ा प्रॉब्लम है क्योंकि अभी 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 छोटा बच्चे से लेकर बुजुर्ग आदमी तक देखिए आप सबको चश्मा लग गया है, सबको चश्मे है सर। क्योंकि अभी ये एक जगह पे हम ऐसा बोल सकते हैं जैसे हमारे पास मोबाइल है, हम मोबाइल के बिना नहीं रह सकते, उसी तरह कुछ दिनों के बाद ऐसा होने वाले कि चश्मे के बिना हम रह नहीं सकते, क्योंकि वो कंपलसरी हम सबको लगने ही वाला है। तो इसके लिए बोल नहीं सकते कि कितने ऑप्टोमेट्रिस्ट कम पड़ेंगे, बट जितने भी अभी है अभी भी कम पड़ रहे हैं, तो आजकल को तो पड़ेगी, क्योंकि जो विटामिन हमें पहले मिलता था या जैसे मानो हमारे दादी को उनको जो विटामिन उन्हें मिलता था वो हमें तो नहीं मिल रहा, क्योंकि अभी सब मिलावटी है। तो सबसे बड़ा प्रॉब्लम होगा कि वो जो भी आजकल मिल रहे हैं हमें पूरा हमारे बॉडी पे इफेक्ट कर रहा है, मतलब नेचुरल तरीके से, तो उसके वजह से भी हमारे आईज को प्रॉब्लम आ सकती है। हाँ, तरीके के खाना जो पहले मिलता था जो भी है उसके ऊपर पानी डाला हुआ या तो रासायनिक घटकों से जो है वो बनाया गया है, तो हमारे को जो है वो आंखों को तो नुकसान हो ही रहा है, उसी तरीके से हमारी पूरी बॉडी पर भी उसका असर पड़ रहा है। मतलब अच्छा खाना जो है वो अभी नहीं मिल रहा है। मतलब जैसा कि डायरेक्टली हमको पहले से खेती में से आता था, जो कि खेती करने वाले हैं ना फार्मर्स लोग, तो वहाँ से तो बहुत ही अच्छा सब कुछ देते थे वहाँ पे, लेकिन ये जो वाले में रह रहा है या तो कहीं पर इकट्ठा कर रहा है, तो वहाँ पे उसको जो वैलिडिटी होती है वो बढ़ने के लिए कुछ रासायनिक घटक उसमें ऐड करते हैं और वो फिर हम खाते हैं। मतलब कुल मिला के हमको बात ये करना है कि खाने के लिए अच्छा अब नहीं बचा है। यस सर, यस यस। और क्या बता सकते हैं, और क्या जरूरत है? खाना तो समझ में आ गया कि खाना अच्छा नहीं है। और आपने एक यस अजय बोलिए। हेलो सर, यस यस बोलिए अजय। एक लास्ट वाला सवाल पूछा था आपने सर, वो एक बार फिर से बताइएगा। तो वही हम बात कर रहे थे कि किस तरीके से अवेयरनेस लाना जरूरी है। अगर अभी तो सबसे ज्यादा जरूरी क्या है कि छोटे बच्चे जो है उनको भी अभी बड़ा बड़ा चश्मा लग रहा है, और उनको मैंने बोला था कि अगर उनको खाना भी ना दिया जाए तो भी एक बार चलेगा, उनको दूध पीने के लिए नहीं दिया जाए तो चलेगा, लेकिन उनको फोन चाहिए, मोबाइल चाहिए, टीवी देखना है। आवाज आ रहा है मेरा? सर आपका आवाज नहीं आता। ओके ओके, फिर से एक बार मैं बोल रहा हूँ। बच्चे उनको बड़ा बड़ा चश्मा फिर से मैं एक बार आपको लग रहा है, खाते नहीं है, तो उनके लिए हाँ अभी 15 तो अभी हम इस पर चर्चा कर रहे थे कि जो छोटे बच्चे हैं उनको कुछ ना मिले, उनके जरूरी जो खाने की चीजें होती है तो भी चलेगा, लेकिन मोबाइल फोन चाहिए, तो उससे हम किसको अवेयर कर सकते हैं? उनके माँ बाप को क्या क्या चीजें बता सकते हैं? सर, उनके माँ बाप को तो एक पहली बात तो है कि छोटे बच्चे उनको चाहिए ही चाहिए, बट सबसे बड़ा एक ही है कि हम बचपन से अगर बच्चा कुछ बैठता है या कुछ मतलब कुछ खेलने लगता है तो तब से उसको इग्नोर करना चाहिए मोबाइल के पास से, बराबर बराबर उसको देना चाहिए, क्योंकि बच्चा जैसे वो छोटा रहता है ये देना नहीं चाहिए, मोबाइल नहीं करना चाहिए, मोबाइल के पास से छोड़ना इम्पॉसिबल है सर। बराबर। मतलब अभी के भी है, घर वाले भी अगर बोलते हैं फिर भी छोटे बच्चों को मोबाइल ही चाहिए, वरना तो वो रो रो के सर पूरा घर सिर पर ले लेते हैं। तो यस सर। तो मतलब कि कुछ भी अगर हम बोल देते हैं तो वो सुनने के लिए ही तैयार नहीं होते, तो कहीं ना कहीं क्या करना पड़ेगा कि उस बच्चों के सामने जो है जो माँ बाप होते हैं, दादा दादी होते हैं, या तो जो भी फैमिली में होगा, उनको ही मोबाइल का यूज जो है वो कम करना पड़ेगा। कम करना पड़ेगा, इससे बेहतर है कि आप उनके सामने मत करो, बराबर ना? क्योंकि छोटा बच्चा वही सीखने वाला है यस सर, यस जो उसके फैमिली के या तो जो उनके माँ बाप है वो कर रहे हैं, बराबर ना? तो उस टाइम पे टीवी ज्यादा Yes, sir. समय तक देखना या तो मोबाइल ज्यादा समय तक देखना, ये चीजें कहीं ना कहीं हमारी बॉडी को तो इफेक्ट कर ही रही है, लेकिन ज्यादा इफेक्ट हमारी आंखों को कर रही है, बराबर ना? तो उसको अगर करेक्ट कर Yes, sir, yes, sir. जैसे कि मैंने पहला क्वेश्चन किया था, आँख के डॉक्टर की भी बहुत ही ज़्यादा ज़रूरत है, और ये अवेयरनेस सब में आना ज़रूरी है कि नहीं, आँखों को अगर प्रोटेक्ट करना है या तो आँखों को प्रोटेक्ट करने के लिए क्या क्या चीज़ें करनी है, तो वो ज़रूरी है ही, बराबर ना? तो करनी वो तो करनी ही है Yes, sir. है ना?
तो ये सारा सब कुछ बताने के लिए जो लोग हैं या तो जो फैमिली वाले हैं उनको बताना बहुत ही ज़्यादा ज़रूरी है, ताकि सभी की जो आँख की यस हेल्थ है वो अच्छे से रह सके और सब लोग जो है वो अच्छा सा विजन सबको मिल सके। बराबर? यस अजय, आपसे बात करके बहुत अच्छा लगा। आपका जो एग्ज़ाम टेस्ट था थैंक यू वो सर। हो चुका है। अभी अपना पेपर आप कंटिन्यू कर सकते ठीक है सर, थैंक यू सर. हैं। ओके, वेलकम। सर मी एक क्वेश्चन करू का? यस, यस, प्लीज रोशन. म्हणजे माझ्यासाठी विचारते मी की आपण ज्यावेळेस रिफ्रॅक्शन करतो त्यावेळेस कस्टमरला दूरचं तर सॉरी दूरचं नंबर नसतो पण ठीक आहे पण नियरचं आफ्टर 40 म्हणजे 45च्या एज मध्ये पण म्हणा किंवा 48च्या एज मध्ये पण म्हणा हं, हं. ज्यावेळेस कस्टमर म्हणतो की मला जवळचं विदोर स्पेक्स जवळचा नंबरच नाही तर त्याचे म्हणजे ते का असेल मला ते सांगायचं. रोशन, मी सांगू इच्छितो की तुम्ही जसं प्रश्न केला की काही एखाद्या पेशंटचं वय 40, 42, 45 असेल, बरोबर? आणि त्या पेशंटला जवळचा नंबरच आहे असं चेक केल्याच्या नंतर तुम्हाला आढळलं की फक्त जवळचा नंबर लागलेला आहे आणि लांबचा नंबर नाहीये. समजा सर आता मी कस्टमर आहे ठीक आहे मी पेशंट आहे ठीक आहे त्याला मला डिस्टन्सला नंबर आहे पण माझं एज जर आहे 48 ठीक आहे तर त्याच्यामध्ये मला नियर तर क्लिअर आहे पण नियर क्लिअर आहे पण ते का क्लिअर आहे मला ते क्लिअर पाहिजे म्हणजे त्यांना जवळचा नंबर का नाही लागू शकत. अच्छा, अच्छा, अच्छा. म्हणजे आपलं असं म्हणणं आहे, की समजा एखाद्याचं वय 40च्या पुढे आहे, बरोबर? अकॉर्डिंग टू थंब रूल तुम्ही शिकला असाल, की 40 वय असेल तर प्लस 1 दिला पाहिजे. 45 वय असेल तर प्लस 1.5 दिला पाहिजे. पण मग एखाद्याचं वय 40-45 आहे, फक्त त्याला डिस्टन्सचाच पॉवर आहे. जवळचा पॉवर लागत नाहीये, असं का होतंय? बरोबर? हां. तर त्यावेळी एक ऑप्शन हा असू शकतो, की त्यांना जो डिस्टन्सचा पॉवर लागलेला आहे ना, तो मायोपिया असेल आणि मायोपिया असेल म्हणण्यापेक्षा तो हाय मायोपिक असेल. आता हाय मायोपिक जो पेशंट असतो त्याला असतो प्लस 5.5 किंवा सॉरी -5.5 किंवा 6 नंबरच्या पुढचा नंबर. ठीक आहे? तर तो जो -6च्या पुढचा नंबर असेल, तर त्याने काय होतं, जी आपली डोळ्यातली लेन्स असते, ती पूर्ण हाय मायोपिक होऊन जाते. बरोबर? आपल्या डोळ्यातली लेन्स जी असते ती कशी असते? कॉन्व्हेक्स लेन्स असते म्हणजे प्लस लेन्स असते. बरोबर? जर प्लस लेन्स असते आणि तुम्हाला मायोपिक नंबर हा खूप जास्ती लागलाय, बरोबर? तर हे न्यूट्रल होत असतं. समजा जर एक नंबर प्लसमध्ये असेल, तर त्याला आपल्याला -1 लावावा लागेल. तेव्हा ते दोन्ही न्यूट्रल होऊन ती जी लेन्स आहे फ्लॅट झालेली असेल, ती थोडीशी कमी होऊन त्याच्या रेज आहेत त्या कुठे पडतील? आपल्या रेटिनावरती. बरोबर? मग आता या केसमध्ये काय झालेलं असतं, की ज्यावेळी तुम्हाला हाय मायोपिक नंबर लागलेला असेल, समजा -6 लागलेला असेल, तर -6 हा नंबर त्याच्या वयाच्या मानानुसार खूप मोठा आहे. बरोबर? मग तो हाय मायोपिक नंबर असल्यामुळे जो जवळचा प्लस नंबर 1 मध्ये लागत होता, +1 40 मध्ये लागणार आहे, तो आता काय होईल? +1 नंबर 50 मध्ये लागेल. का लागेल? कारण त्यांना हाय मायोपिक नंबर आहे. त्यांची जी लेन्स आहे ती कॉन्व्हेक्सची आहे, पण पूर्णपणे ती फ्लॅट झालेली आहे आता. म्हणून त्या ज्या रेज आहेत त्या पूर्ण कुठे पडताय? आपला जो पाठीमागचा रेटिना आहे त्याच्या खूप आतमध्ये पडलेल्या आहेत. बरोबर? मग त्या खूप आतमध्ये पडलेल्या आहेत. कोणत्याही लाईटच्या 2 रेज असतात. एक रेज ती मायोपिया म्हणजे मागे पडलेली असेल आणि जी एक रेज असेल ती आपल्या रेटिनावरती पडलेली असेल. बरोबर? किंवा दुसऱ्या केसमध्ये असू शकतं, एक रेज मायोपिया म्हणजे फ्रंट ऑफ रेटिना पडलेली असेल आणि एक हायपरमेट्रोपिया म्हणजे एकदम बिफोर रेटिना पडलेली असेल किंवा अबोव बिलो द रेटिना पडलेली असेल म्हणजे रेटिनाच्या मागे पडलेली असेल. बरोबर? या दोन्ही केसमध्ये काय करावं लागतं? जर मायोपिया असेल तर आपल्याला मायनस नंबर लावून ती जी मागे पडलेली आहे म्हणजे त्याच्या फ्रंट ऑफ रेटिना पडलेली आहे, तर तिला काय करावं लागेल? मायनस नंबर लावून आपल्याला रेटिनावरती घेऊन जावं लागणार आहे. बरोबर? फोकस करावं लागेल. हां, हां. पण थोडा नंबर असेल तर आपण थोड्याच पॉवर वापरून त्याला रेटिनावरती घेऊन जाऊ शकतो. पण आता या केसमध्ये काय झालेलं आहे? खूप मोठा पॉवर आहे. म्हणजे त्या ज्या रेज आहेत त्या खूप पुढे आलेल्या आहेत. बरोबर? मग आता खूप पुढे म्हणण्यापेक्षा त्याला -6 आपण म्हणतोय. -6 नंबर जर रेटिनावरती लागला म्हणजे तो नंबर लावल्याच्या नंतर रेटिनावरती रेज जात असतील, तर ठीक आहे. त्याला तो काय आहे? तो मायोपिया करेक्ट होईल. पण आता त्यांचं वय किती आहे? 45 किंवा 48 जसं की तुम्ही म्हटल्या. ओके? तर 45 वयामध्ये आपल्याला अकॉर्डिंग टू थंब रूल नंबर किती द्यावा लागणार आहे? कमीत कमी 1.25, 1.5 किंवा 1.25. बरोबर? हा नंबर आपल्याला द्यावा लागणार. पण हा नंबर या पेशंटसाठी द्यावा लागणार आहे ज्यांच्यासाठी मायोपिया हा नंबर खूप रेअर आहे म्हणजे खूप कमी आहे. नॉर्मल नंबर आहे.
कोणता प्लस पार्टच्या मागे, सॉरी मायनस पार्टच्या मागे. जर हा मायोपिक असेल तर याच्यासाठी तुमचं वय पुढे पुढे जात जाईल. आता मीही खूप वेळा कॅम्प्स करत असताना किंवा बाकीचे जे स्टुडंट आहेत ते कॅम्प करत असताना किंवा रिफ्रॅक्शन करत असताना असे जे प्रश्न आहेत ते विचारत असतात. मग त्यांच्याकडून एक अनुभव मी सतत घेत हो, असतो. कारण की आता मी पण करते, समजा आता मायनस आहे, -1 नंबर आहे, तरी पण त्यांना नियर म्हणजे क्लिअर दिसतं. हा म्हणजे हाय मायोपिक म्हणण्यापेक्षा जर नॉर्मल मायोपिक कस्टमर आहे पेशंट, तर त्यांना 1 जरी असला तरीही त्यांना -1 जरी असला तरी जवळचं त्यांना क्लिअर दिसतं विदाउट नंबर. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हा एक कंडिशन असू शकते, हा एक ऑप्शन तुमच्यासाठी असू शकतो. आणि सेकंड ऑप्शन असं असेल की जे पण पेशंट आहेत ना ते स्वतः मेंटली अनप्रिपेअर्ड असतील किंवा त्यांच्या मनामध्ये हे भावना निर्माण झालेली असेल, हे वाक्य निर्माण झालेलं असेल की मला जवळचाही नंबर नाही आणि लांबचाही नंबर नाहीये. हालाकी त्या कंडिशनमध्ये काय होतं, तुम्ही ज्यावेळी नंबर टाकता, समजा 0.25, 0.50, 0.75 हा जेव्हा नंबर टाकत असताना तेव्हा इतका फरक जाणवत नाही. पण अगदी तुम्ही +2, +3 हा नंबर जर टाकाल पेशंटच्या डोळ्यामध्ये आणि त्यांना तो लागत असेल तर त्यांना फरक जाणवतो. पण फरक जाणवूनही बऱ्याच वेळा पेशंट काय करतात की नाही, माझे डोळे अजून खूप चांगले आहेत, मला 5 फुटावरचं झाड दिसतंय, मला माझे मुलं बाळं दिसतायत, मला सगळं काही दिसतंय, मला चष्म्याची गरज नाहीये. ठीक आहे. ही कंडिशन खूप पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळत असते. त्यावेळी त्यांना थोड्याशा नंबर न टाकता, लाईक त्यांना जर 2 नंबर असेल, तुम्हाला माहिती आहे की चेक करत असताना समजा जर 45 वय आहे तर 45 वयाला आपल्याला 1.5च्या पुढेच नंबर टाकावा लागणार आहे जवळसाठी, बरोबर. त्याच्यामध्ये मग प्रेस बायोपिक करेक्शन एकदा बघून घ्यायचं की त्यांचं काम काय आहे. त्यांचं काम जो शिलाई मशीन करण्याचं किंवा डायमंड घेसण्याचं किंवा खूप जवळचं काही काम असेल, घड्याळ नीट करणं किंवा कम्प्युटरचे काही पार्ट्सला रिपेअर करणं, तर या कंडिशनमध्ये त्यांनी 8-8, 10-10 तास काम केल्यामुळे काय होणार आहे, त्याच्या आपल्या एक्स्ट्राक्युलर मसल्स असतात डोळ्यामधल्या, तर त्या काय होणार आहेत, कमकुवत होणार आहेत. मग कमकुवत लवकर झाल्यामुळे त्यांना लवकर नंबर लागणार आहे. तर हेही तुम्हाला माहिती करून घेणं गरजेचं आहे की हा जो प्लस नंबर लागलेला आहे, समजा 1.5-2 आपण द्यायचा म्हणतोय 45ला, तर त्यांना त्यांचं काम जाणून घेतल्यावर तुम्हाला समजून जाईल की त्यांना कोणता नंबर लागणार आहे. मग त्याच्यानुसार तुम्ही थंब रूलनुसार जर त्यांना नंबर टाकला तर तुम्हाला माहिती आहे की या पेशंटला हाच नंबर लागणार आहे. ओके. परंतु तरीही जर पेशंट ॲक्सेप्ट करत नसेल तर त्यांना तुम्हाला त्या कंडिशनमध्ये एक गोष्ट करणं गरजेचं आहे. काय तर सगळ्यात अगोदर तुम्ही फक्त आणि फक्त 0.75 पासून स्टार्ट करा. एक केस आहे +0.75 टाका आणि सेकंड केसला डायरेक्टली उड्डाण मारा, स्टेप बाय स्टेप आता जाऊ नका, कारण ते मेंटली अनप्रिपेअर्ड पेशंट आहे. ते ॲक्सेप्ट करायला तयार नाहीये. तुम्ही समजा डॉक्टर आहात तर डॉक्टर सांगतोय की नाही, तुम्हाला जवळचा नंबर वापरणं गरजेचं आहे. तुम्ही जर नाही वापरला तर तुम्हाला नंबर वाढू शकतो किंवा तुम्हाला दिसणार नाही. या सगळ्या गोष्टी तो मानायलाच तयार नसतो. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, 0.75 +1 नंबर जर टाकला त्याच्यानंतर डायरेक्टली उड्डाण करायचं आहे तुम्हाला +2 नंबरवरती किंवा +2.25 नंबरवरती, जो त्यांना एक्झॅक्टली नंबर लागणार आहे. ठीक आहे. याने काय होईल, समजा जर तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देऊन सांगायचं असेल तर 1 हा नंबर आहे आणि 5 हा नंबर आहे. ठीक आहे. 1 मध्ये आणि 5 मध्ये जवळपास 4चा गॅप आहे. हा तुमच्या पटकन लक्षात येईल, नाही खूप मोठा गॅप आहे. पण 1 मध्ये आणि 1.2 मध्ये हा किती गॅप आहे, अगदी छोटासा, बरोबर. 1 मध्ये आणि 1.2 मध्ये अगदी छोटासा गॅप आहे. तर तुम्ही काय विचार कराल की हे तर छोटंच आहे, याची मला काही आवश्यकता नाही. आणि आपल्या ब्रेनला पण खूप क्विक लर्नर असेल तरच तो नंबर समजून जाईल. लाईक एखादा 20-22 वर्षाची लेडी आलेली असेल किंवा 20-22 वर्षाचा एखादा पर्सन आलेला असेल तुमच्या ओपीडी मध्ये, त्यावेळी काय होतं, तुम्ही त्यांना 0.25 किंवा 0.50 नंबर टाकता. त्यावेळी ते सांगतात की फक्त दिसायला थोडंसं क्लिअर वाटतंय, अगदी थोडंसं, जर तो शार्प विजनवाला असेल तर. अन्यथा तुम्ही +0.75 जरी टाकला, -0.50 जरी टाकला तरी ते म्हणतात पहिलं जसं होतं तसंच त्यांना आहे. क्लिअरच दिसणार होतं. हा. मग आपल्याला याच्याबद्दल काय वाटतं की अरे यार, मी तर 0.50 नंबर टाकतोय, मग असं का होतंय. कधी कधी आपल्याच प्रॅक्टिसवरती आपल्याला डाऊट निर्माण व्हायला लागतो. तर तसं नसतं, ते अनप्रिपेर्ड असतात किंवा सांगायला इच्छुक नसतात किंवा त्यांना डोळ्याचा पॉवर आहे किंवा डोळ्याचा काहीतरी नंबर आहे, रिफ्रॅक्टिव्ह एरर, हे ते ॲक्सेप्ट करायला तयार नसतात. त्याच्यामुळे तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, पहिल्यांदा 0.75 टाका आणि डायरेक्टली त्यांना जो बेस्ट करेक्टेड नंबर असेल तो त्यांना टाकून द्या. ठीक आहे. हा तुमचा ऑप्शन नंबर 2 आहे.
आता बऱ्याचदा काय झालेलं आहे सर, आता कस्टमर डॉक्टर कडून येतात, ठीक आहे. हम्म. तर माझ्या हातामध्ये खूप वेळेस असं आलेलं आहे की आलेले आहे कस्टमर पण परत रिचेक करतात, ठीक आहे. आणि कस्टमर तिकडे सॅटिस्फाईड न होता माझ्या हातून खूप सॅटिस्फाईड झाले, जे की त्यांना नियरची आवश्यकताच वाटत नाही. ते चष्मा बनवल्यानंतर त्यांना प्रॉब्लेम्स येतात की बाबा मला याच्यातून नियरचं दिसतच नाही. काय प्रश्न थोडासा पुन्हा विचारा प्लीज. म्हणजे काही कस्टमर्स कसे असतात की डॉक्टरकडून चेक केल्याच्या नंतर परत इथे येतात, ठीक आहे. चष्मा बनवल्याच्या नंतर त्यांना ते म्हणजे जवळचा नंबर ते accept करतच नाही. म्हणजे विदाऊट चष्म्यानेच ते अनकम्फर्टेबल असतात रिडिंगने, आणि विदाऊट चष्म्याने ते जास्त कम्फर्टेबल असतात. जास्ती कम्फर्टेबल असतात मग त्याच्यासाठी परत मग त्यासाठी परत चेकअप करावं लागतं की त्यांना मग मी नियरचा पावर देतच नाही. ओके. असं का होतं? हा, याच्यासाठी तुम्हाला आहे ना काही जसं तुम्ही म्हटले की जसं तुम्ही म्हटले की 0.5 ने कमी कमी आणि नंबर द्यायचा, बरोबर आहे. तसंही ट्राय केलेलं आहे ना सर, पण नॉट सॅटिस्फाईड कस्टमर. त्याच्यामध्ये खूप काही कारणं असू शकतात. ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस करत असाल आणि तो जर तुमचा खूप जुना पेशंट असेल, आणि जुना पेशंट असेल म्हणण्यापेक्षा त्याचे काही प्रेझेंट किंवा प्रिव्हियस ग्लास प्रिस्क्रिप्शन तुमच्याकडे असतील, तर त्याच्यानुसार तुम्ही त्यांच्या डोळ्यांची जी कंडिशन आहे की कोणत्या त्याच्यानंतर नंबरची कमी उतार झालेला आहे किंवा कोणत्या वयानुसार कसा नंबर वाढतोय, किंवा 6 महिन्यापूर्वी चेक केलेला आहे मग आता चेक केल्याच्या नंतर नंबर कमी झालेला आहे का स्टेबल आहे तेवढाच कॉन्स्टंट आहे की त्याच्यानंतर खूप वाढलेला आहे, किंवा जर 4-5 वर्षाची हिस्ट्री असेल त्याच्यानुसारही तुम्ही ते बघू शकता. तर त्याच्यानुसार तुम्ही ना कंपॅरेटिव्हली नंबर टाकूनही त्यांना ते गोष्ट सांगू शकता. आणि प्लस तुम्हाला तुम्ही डायरेक्टली त्या पेशंट आल्याच्या नंतर बसा इथे, मग मी तुम्हाला चेक करते, आणि चेक केल्याच्या नंतर मग तुम्ही डायरेक्टली नंबर टाकता. नंबर टाकल्याच्या नंतर त्यांना डायरेक्टली विचारता हा लेटर आहे का, तो लेटर आहे का, वाचता येते का. या सगळ्या गोष्टी समजून सांगण्याच्या अगोदर किंवा पेशंटला चेक करण्याच्या अगोदर तुम्हाला त्यांचं मेंटल हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे सगळ्यात अगोदर. ते की सगळ्यात महत्त्वाचं आहे कोणतेही टेस्ट करताना, की बाबा तुमची आता समजा टेस्ट करणार आहे, मी तुमच्या डोळ्यांमध्ये टॉर्च लाईट टाकत आहे किंवा मी तुमच्या डोळ्यांमध्ये ट्रायल फ्रेम लावणार आहे, हे सांगण्याच्या पूर्वी पण तुम्हाला त्यांच्यासोबत बोलता येऊ शकेल अशा बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्याकडे सगळी माहिती पाहिजे. जसं की सेल्स आणि हो सर, ते तर सांगतोच आपण. सेल्स आणि मार्केटिंगचा एक रोल आहे, किंवा कम्युनिकेशन स्किलचा सगळ्यात मोठा जर तुम्हाला रोल समजून घ्यायचा असेल तर कम्युनिकेशन करत असताना प्रश्न विचारायचे आहेत ना की उत्तर सांगायचं आहे. आता समजा एखादा पेशंट तुमच्याकडे आला, एखादा त्याने चष्मा लावून गेलेला आहे आणि घरी आला, तुम्ही त्याला गॅरंटी दिली होती की 1 वर्षभर तुमच्या चष्म्याला काहीच होणार नाही आणि तुम्ही बिनधास्त येऊ शकता. मग घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर त्याच्याकडूनच काही कारणास्तव किंवा छोट्या मुलाने त्यांचा चष्मा तोडून टाकला, ठीक आहे. आणि तो तुमच्याकडे आला, खूप रागामध्ये आला की चष्मा तुटलेला आहे, असं झालं तसं झालं, सगळ्या गोष्टी, ठीक आहे. म्हणजे तुमची जी क्वालिटी होती ती खराब होती, हा त्याला फक्त सांगण्याचा हेतू आहे, आणि यार तुम्ही आम्हाला दुसरा बदलून द्या. आता तुम्ही काय कराल त्या केसमध्ये? दुसरा चेंज करून द्यायला लागेल. त्या केसमध्ये काय कराल तुम्ही, पूर्ण चष्मा जो आहे तो रिप्लेस करून द्याल का? या चर्चेमध्ये सगळे सामील होऊ शकतात. ज्यांना व्हायचं आहे ते हँड रेज करू शकतात, आणि ज्यांची एक्झाम झालेली आहे ते इथून लेफ्ट जरी झाले तरीही काही हरकत नाही. ओके. हा रोशन प्लीज. त्यांनी करून आणल्यानंतर तर त्यांना रिप्लेस करून द्यावं लागेल आपल्याला. त्यांना रिप्लेस करून द्यावं लागेल कारण ते खूप रागात आलेले आहे, बरोबर? नाही मग म्हणजे एकदा प्रश्न रिपीट करता का सर? तो जो पेशंट तुमच्याकडे आलेला आहे ज्याचा चष्मा तुटलेला आहे, तर तो तुमच्याकडे आलेला आहे, तो म्हणतोय की मला चष्मा बदलून द्या, आणि हा जो तुम्ही चष्मा दिलेला आहे याच्यातला नंबरही चांगला नाहीये, आणि हा तुमचा क्वालिटीचा चष्मा पण दिलेला नाहीये, फक्त तुम्ही माझ्याकडून पैसेच घेतलेले. असं जर पेशंट म्हणत असेल तर तुम्ही त्यांना काय म्हणून? सर, एक तर फ्रेम त्यांनी चॉईस केलेली असते, आपण त्यांना जबरदस्ती दिलेली नसते, ते ठीक आहे. तर त्यांनी जर तोडून जरी आणला असेल, मे बी ते त्यांच्याकडून ब्रेक झालेला असेल, ठीक आहे सर. आणि राहिला नंबरचा प्रश्न, आता त्यांनी डॉक्टरकडून चेक केलेला आहे की आपल्याकडून चेक केलाय? जर डॉक्टरकडून चेक केला असेल तर तो डॉक्टरचा प्रश्न आहे. जर आपल्याकडून चेक केला असेल तर आपण त्यांना चेंज फ्रेम हा आपण चेंज करून देणार.
ठीक आहे. जर आपल्या नंबरची जर चुकी असेल का? नाही, ठीक आहे. ऐकून घ्या. तर कोणताही ECP असेल, कोणताही डॉक्टर असेल, यांचे आपल्याला ना त्यांच्याशी काही संबंध जवळपास नसतो, त्यांच्या प्रिस्क्रिप्शनशी असतो, बरोबर ना? ही जी फील्ड आहे ती प्रोफेशनल सगळ्या हो, गोष्टी नंबर बघाव्या लागतात. तर पर्सनल न जाता त्यांचं प्रोफेशनल त्यांनी कार्ड काय दिलेलं आहे, यापूर्वी त्या पेशंटला प्रिव्हियस क्लास प्रिस्क्रिप्शनमध्ये पूर्वी 6 महिन्यापूर्वी किती नंबर लागला होता किंवा पूर्वी 6 महिन्यामध्ये त्यांची जी हेल्थ आहे ती कशी होती, बरोबर ना? ब्लड प्रेशर, शुगर या सगळ्या गोष्टी होत्या का? किंवा हा जो नंबर आहे तो कमी जास्त प्रमाणामध्ये वाढतो आहे का? किंवा कॉन्स्टंटच राहत आहे का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघून प्लस तुमची क्वालिटी जी आहे ती त्यांना व्यवस्थितपणे सॅम्पल दाखवून किंवा तुमची जी फ्रेम क्वालिटी आहे तिचा सॅम्पल दाखवून किंवा या गोष्टी या केल्याच्या नंतर तुटू शकतात, या सगळ्या गोष्टी त्यांना जवळ बसवून, समोर बसवून समजवायच्या आहेत. त्यांना उत्तर देत बसायचं नाही. ओके. जर तो प्रश्न करत असेल आणि तुम्ही त्याच्यावरतीच बोलत असाल तर ते फक्त आणि फक्त जी चर्चा करतो ती लांबत जाणार आहे, बरोबर? तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात, पण माझं ऐका, हा प्रश्न तुमचा तिथे निर्माण झाला पाहिजे. ओके. यू आर ऑलवेज राईट बट वहां पर पण परंतुचा जो असतो तो तिथे निर्माण करा. मी तुम्हाला दिला होता, चांगला होता, पण माझा खराब आहे प्रोडक्ट, पण तुम्ही हा ट्राय करा, हा अगदी चांगला आहे, किंवा हा तुम्ही नंबर करा, याच्यापेक्षा याच्यामध्ये चांगलं दिसेल. आपल्याला काय करायचंय, फक्त चर्चा करायची आहे, प्रश्नाचं उत्तर देत बसायचं नाही. कारण प्रश्नाचं उत्तर तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही PhD पर्सन असाल किंवा त्यांचे घरचे अगदी नातेवाईक असाल तरीही ते ऐकायला तयार नाहीत. त्यांना फक्त त्यांचंच म्हणणं हे पूर्ण करायचंय. जसं की तुम्ही पहिल्या वेळेस पूर्ण सांगितलं करायचं असतं. होतं, त्याच प्रश्नावरती आपण पुन्हा येऊया, की एखादा पेशंट आहे त्याचं वय 45 आहे, बरोबर? तर तो मानायलाच तयार नाहीये की 45 वयानंतरही मला जवळचा चष्मा नाही. हालाकी आपल्या मेडिकल टर्म मध्ये काय शिकवलेलं आहे आपल्या डिग्रीमध्ये, मास्टर्समध्ये, की 45 वय जर असेल तर त्याला +1.5 नंबर हा लागतोच. हे आपण अकॉर्डिंग टू थंब रूल शिकलेलो आहे. मग कुठे गेला आपला सिलेबस, कुठे गेलो आपलं टीचरांनी शिकवलेलं? हे कुठेतरी प्रॅक्टिसनुसार येत आहे ना. तर या केसमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्या प्रिव्हियस आणि प्रेझेंट क्लासवरूनच तुम्हाला समजाव्या लागतील. आणि कोणत्याही डॉक्टरने चेक केलेलं असेल किंवा तुम्हीही केलेलं असेल तरी त्याच्यामध्ये तुम्हाला रीचेक आणि इन्स्टंट डायग्नोस्टिक ज्याला आपण म्हणू शकतो, तर ते तिथल्या तिथं करणं गरजेचं आहे. कुणीतरी कुठल्या तरी ऑप्टिकलवाल्याचं किंवा कुठल्या तरी डॉक्टरांचं जर प्रिस्क्रिप्शन घेऊन आलं असेल तर ॲज इट इज तुम्ही त्यांना तोच नंबर देऊ शकत नाही, बरोबर? कारण तो तुम्ही जो नंबर दिलेला आहे तो तुमच्याकडून दिलेला नाहीये, कोणीतरी प्रिस्क्रिप्शन घेऊन आलेलं आहे आणि त्याच्यावरती तुम्ही दिलेला आहे. पण प्रिस्क्रिप्शन तुमचं आहे असा अर्थ होतो की प्रिस्क्रिप्शन तुमचं आहे याचा अर्थ तो जो डायग्नोस केलेला आहे, तो जो तुम्ही नंबर काढलेला आहे हा तुम्ही काढलेला आहे, ना की त्या दुसऱ्या डॉक्टरांनी, बरोबर? त्याच्यामुळे प्रत्येक पेशंट हा तुमच्याकडून चेक करून गेलेला असेल, तुमच्या प्रॅक्टिसमधून गेलेला असेल तर तो तुमच्याकडूनच चेक झालेला असेल ही खात्री करूनच सगळे डिसिजन घ्यायचे. ओके सर. ओके. आणखी काही विषयावरती चर्चा करायची असेल तर तुम्ही बोलू शकता. काही प्रॉब्लेम्स असतील तर तेही तुम्ही शेअर करू शकता. सर प्रश्न तो भरपूर पण आहे, पण जास्त ठीक असू द्या. ओके. जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही तुमच्या नोट्स वरती लिहून ठेवू शकता आणि ज्यावेळी आपले क्लासेस चालत असतात त्या दरम्यान तुम्ही सगळे जे प्रश्न आहेत ते विचारू शकता. ओके रोशन. हा, थँक्यू सर. म्हटलं तुमच्याशी बोलून. तुमची जी एक्झाम आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि तुमचा जो पेपर आहे तो तुम्ही आता कंटिन्यू करू शकता. ठीक आहे. आता कोणी राहिलेलं आहे का की ज्यांची एक्झाम झालेली नाहीये म्हणून आजची? ज्यांचे प्रश्न असतील ते मला हे सेशन झाल्याच्या नंतर बोलू शकता. जो काही सिलेबस बाकी असेल किंवा काही प्रश्न असतील ते तुम्ही हा सेशन झाल्याच्या नंतरच आपण डिस्कस करूया. ठीक आहे.